टाकलं होतं नम्रताला की आपण जे AI ऑटोमेशन कडे प्रोडक्ट घेऊन चाललोय, so त्याच्या हालचाली फक्त तिलाच माहिती आहेत. AI ऑटोमेशन एक पार्ट आहे आणि ऍक्च्युअल प्रोडक्ट वर काम करणं दुसरा पार्ट आहे, राईट? सो ऍक्च्युअल प्रोडक्ट वर नम्रता आणि कल्याणी, अमन हे सगळे काम करतात. ऑटोमेशनच्या साईडला फक्त नम्रताला माहिती आहे. आणि ते आपल्यासाठी खूप डेंजरस आहे, कारण आज जी आपली बँडविड्थचा इश्यू होतोय, मग ते आकांक्षाची बँडविड्थ असेल किंवा कल्याणीची बँडविड्थ असेल किंवा नम्रताची बँडविड्थ, हा बँडविड्थचा इश्यू एवढ्यामुळेच आहे की आपल्याला जो आउटपुट पाहिजे ते आणायला आपल्याला जे वेळ अगोदर लागत होता तोच वेळ आज पण लागतोय. कल्याणी, बरोबर आहे की नाही? हो सर. ओके. आता ऑटोमेशनचा इम्पॅक्ट तुम्ही बघायला लागलाय की RIT मध्ये जे 13 पेज 2 महिने चालत होते, आता ते आपल्याला लास्ट स्प्रिंटला 16 आले, ह्या स्प्रिंटला 18 आले. ओके. आणि डेफिनेटली आपण, मला नाही वाटत काही हार्ड पुश केलेलं आहे त्याच्यासाठी, लोकांना स्टेच करायला लावलंय असं पण काही झालेलं नाही. आपल्या लोकांनी पहिल्या स्प्रिंटला फाईट मारली होती टू गेट द ऑटोमेशन राईट, पण त्याच्यानंतर मला नाही वाटत कोणावर प्रेशर टाकण्यात आलेलं आहे. इज दॅट करेक्ट, कल्याणी? यस सर. येस. सो ही स्पीड ऑटोमॅटिकली येणं ही मोठी अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी, आणि हे नॅचरल आहे. काय आलं? दिया म्हणून कोणीतरी जॉईन होत. हा, कराड. गुड मॉर्निंग दिया. Good morning, Ajit uncle. येस, वी जस्ट स्टार्टेड. ओके. Yes, सो okay. हा, सो 16 पासून 18 येताना आपण असं वेगळं काही केलेलं नाही. ओके. पण हाऊ हाऊ डज इट बिकम पॉसिबल? कल्याणी, आता तू त्या प्रोजेक्टमध्ये क्लोजली काम करतेय, सो तुला काय रिझन वाटतं की ते ऑटोमॅटिकली कसं व्हायला लागलं विदाउट एनी हार्ड पुश? म्हणजे सगळ्यांना थोडंसं जसं प्रॉम्प्ट वगैरे जे घेत होते सगळे, तर ते नम्रतानी पण इम्प्रूव्ह करून दिले ते प्रॉम्प्ट. आणि त्याच्यानंतर थोडंसं सगळ्यांना एक्सपिरियन्स पण आलाय की कसं आपण प्रॉम्प्ट द्यायचं आणि कशी पेज रेडी करायचे, आणि बरोबर. रिलीज जे प्रोसेस आहे ते सेट झाली. म्हणजे सगळ्यांना माहिती असतं की फ्रायडेला रिलीज करायचीच आहे, तर सगळे त्या हिशोबाने, म्हणजे फर्स्ट वीकला थोडंसं राहतं, पण सेकंड वीकला सगळे खूप स्ट्रगल करतात. स्ट्रगल म्हणजे स्ट्रगल नाही म्हणणार, पण थोडंसं आपल्यालाच पुश करतात सगळे. राईट. तर सो हा, हां. व्हेरी गुड. सो आय थिंक कल्याणी खूप चांगलं आर्टिक्युलेट केलंय की त्यांना एकतर डेव्हलपमेंट साईडला प्रॉम्प्ट इम्प्रूव्ह मिळाले, पण दुसरा जो इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे की आपल्याला प्रोसेस सगळ्यांना क्लिअर झाली आणि आपण त्याच्यात कम्फर्टेबल झालो, राईट? सो विदाउट इम्प्रूव्हिंग प्रॉम्प्ट, कारण QA ला तर काही प्रॉम्प्ट नाही मिळालेले. इम्प्रूव्हमेंट डेव्हलपमेंट साईडला दिसली तर ती प्रॉम्प्टमुळे असू शकते, पण QA ला तर नाही मिळालं, पण QA ने पण इम्प्रूव्ह केलंच ना. येस. सो दॅट इज रिझल्ट बिकॉज ऑटोमेशन मध्ये मूव्ह झाल्यावर तुम्ही कम्फर्टेबल व्हायला वेळ लागतो, आणि तुम्ही कम्फर्ट झाल्यावर ऑटोमॅटिकली ती स्पीड जास्त असते, राईट? जेव्हा लहान मूल पहिल्यांदा लिहितं आणि नंतर जेव्हा ते वर्ड लिहायला लागतो, एखादं सेंटेन्स लिहायला लागतो, तेव्हा त्याला लिहायला प्रॉब्लेम होतो का? तसंच आहे. फर्स्ट टाइम प्रॉम्प्ट लिहून ती टेस्टिंग कम्प्लीट करून डिफेक्ट फिक्सिंगला आपण परत प्रॉम्प्टने फिक्स केलं, ही फर्स्ट टाइम चॅलेंज आहे. पण चौथ्या स्प्रिंटला तो चॅलेंज गायब व्हायला पाहिजे, का तर त्यांना ते फॅमिलियर होऊन जातं. हे आकांक्षा कळाले का मला काय म्हणायचं ते? सो 13 पेजेस मी कम्फर्टेबल का नव्हतो हे समजलंय का? हो काय सर. झालं, ब्रेकफास्ट करायचं राहिलंय का दुपारी कनेक्ट करायचं? अशी एनर्जी मध्ये मला पण इच्छा नाही होणार. जाऊ दे, चला. नाही, हो मला बोलले. रिस्पॉन्स, नाही, रिस्पॉन्स मिळाला तरच मी पुढे डिस्कशन करणार आहे. मला अटेन्शन पाहिजे, म्हणजे मला एनर्जी पाहिजे, काहीतरी नवीन चांगलं चालू करतोय. इफ आय हॅव टू स्पीक अँड आस्क क्वेश्चन, देन आय एम नॉट इंटरेस्टेड. प्रॉब्लेम आहे माझा. काय इश्यू आहे आकांक्षा? अरे आवाजच येत नाही होचा. परत बोल. हो नाही ग, काहीतरी बोल. त्याचं माईकचे इश्यू आहे बेबी, आवाज नाही येते त्याची. हा, आवाज कमी येतोय.
बरं ठीक आहे. सो बेसिकली मी जे तुम्हाला सायकोलॉजिकल पार्ट सांगितला तो कळाला का, की ए लिहिताना पहिल्यांदा मुलाला ए लिहायला वेळ लागतो, पण जेव्हा तो वर्ड लिहितो तेव्हा ए त्याला विचार पण करायला लागत नाही, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ए ची स्पीड वाढली. आज तुमचं जे 13 पेजचं सुरुवातीची फाईट होती ती 1 महिन्यानंतरच इम्प्रूव्हमेंट मला दिसायला पाहिजे, जी 2 महिन्यानंतर दिसली, विच इज ओके. पण मग आपल्याला ती इम्प्रूव्हमेंट का दिसायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काही वेगळी लढाई करायची गरज नाही. हे क्लिअर आहे का तुम्हाला? येस सर. येस. राईट. हा. सो बेसिकली काय होतं की जेव्हा पुश केलं जातं ना, तर तो आउटपुट चांगला येत नाही, हे लक्षात घ्या. नाही जर मी आता म्हटलं तुम्हाला, तुम्ही हे नाही केलं ते नाही केलं, तुम्हाला नाही आवडणार आहे. सो तुमची जी नॅचरल टेंडन्सी आहे काही पण ऍब्झॉर्ब करायची, ती ऑटोमॅटिकली बॅकफुटला जाते. राईट. नॅचरल टेंडन्सी ऑफ ॲब्झॉर्बिंग न्यू थिंग्स ती बॅकफुटला जाते, कारण तुमच्यावर प्रेशर चालू होतं. ओके. माझं एक स्टँडर्ड स्टेटमेंट आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्ही जर फक्त रिलीज आणि कस्टमरच्या प्रेशरवर वर्क केलं, इम्प्रूव्हमेंट होऊ शकत नाही. हे माझं कधीपणचं स्टेटमेंट आहे. ते तेच सांगतं की तुम्ही जेवढं एखाद्या आउटपुटसाठी फाईट माराल, जेवढं एखादं प्रेशर घेऊन काम कराल, त्याच्यात तुमची प्रोडक्टिव्हिटी किंवा तुमचा जो फ्लो आहे तो प्रॉपरली येणार नाही. राईट. सो मी आता जर म्हटलं असेल की बाबा ठीक आहे आपल्याला मीटिंग नको आहे तर नको आहे, त्याचं रिझन पण सिम्पल आहे, कारण मी आता काहीतरी नवीन सांगणार आहे. आता हे ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी कधी असेल, जेव्हा तुम्हाला ते प्रेशर नाही वाटेल असेल, तुम्हाला स्वतःची इच्छा असेल की नाही आता यावेळेला 20 व्हायलाच पाहिजे. कल्याणी येस. ह्या स्प्रिंटला 20 व्हायलाच पाहिजे की नाही, सांग मला. येस सर. राईट. आणि का का 20 होतील, काय करायला लागेल वेगळं? वेगळं काही करायला लागणार नाही. नाही. हा, काही नाही करावं लागेल. काही नाही करायला लागणार आहे. हा, पण मे बी 20च्या पुढे नाही ऑटोमॅटिक. वाढणार. हा, 20च्या पुढे मे बी वाढणार नाही, माहित नाही. बट स्टील जो आपल्याला लास्ट स्प्रिंटला एक्स्ट्रा डेव्हलपमेंट दिसलं, तेच इंडिकेशन होतं की ह्या स्प्रिंटला जास्त होणार, आणि तोच एक्स्ट्रा डेव्हलपमेंट आपल्याला ह्या स्प्रिंटमध्ये पण आहे. येस. बरोबर आहे. येस. हा. येस. सो हे इंडिकेशन आहे. सो वी डोंट हॅव टू डू एनिथिंग एक्स्ट्रा. पण जर लोकांना ते एन्व्हायरमेंट तसं स्मूथ मिळालं आणि लोक इच्छेने काम करत असतील, जसं 8 पेजेस ज्या दिवशी अंजलीने पूर्ण केले आपण एका कॉलमध्ये, तेव्हा अंजली म्हणाली ना की मी फाईट मारली त्याच्यासाठी, की मला ते टार्गेट अचीव्ह करायचं. हे नॅचरली असेल तर येतं. जर अजित सागरने प्रेशर टाकलं नाही मला 8च पाहिजे, तर ते स्वतःची विल पॉवर कमी पडते. हे क्लिअर आहे का नम्रता? येस सर. ओके. सो देर आर 2 टाइप्स ऑफ प्रेशर. कारण मी आता जे नवीन सांगणार आहे ते मला खूप फास्ट ॲडॉप्शन पाहिजे, आणि ते पूर्ण माइंड ब्लोईंग आहे, वेगळं आहे, आणि त्याच्यात ॲडॉप्शनला इश्यू येणार आहे. म्हणून मी एवढं सगळं बॅकग्राऊंड तयार करतो की तुम्ही पहिले मी सांगेल ते ॲक्सेप्ट कसं कराल. बरोबर आहे. सो दॅट इज वाय आय एम जस्ट मेकिंग ऑल ऑफ यू कम्फर्टेबल. मी म्हटलं की मीटिंग नाही घ्यायची, तर मला माहिती आहे की तुम्ही नाही नाही म्हणणार आहात, पण ॲटलीस्ट मी तुम्हाला अवेअर केलं की नाही, चला आपल्याला ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं. बरोबर आहे कल्याणी? येस सर. या, आता बरं वाटलं. सुपर. दिया, आय होप यू आर टेकिंग नोट्स. Yes, sir, I am. ओके, ग्रेट. ठीक आहे. सो बेसिकली हे जे सांगायचं पर्पज आहे की आपण जेवढं ॲडॉप्शनला जाऊ तेवढं ते फास्ट होणार आहे. जेवढं कोणी ते सांगतंय म्हणून केलं तर ते तेवढं फास्ट नाही होणार आहे, तेवढं तुमचं ॲडॉप्शन नाही होणार आहे. अँड डेफिनेटली आजची जी टीम आहे RITची, शी इज मच मोर इम्प्रूव्ड दॅन 2 स्प्रिंट बॅक. 2 स्प्रिंटच म्हणतोय मी, म्हणजे 2 महिने आपण अडॉप्ट केलं तरी सुद्धा मी म्हणतोय की 2 स्प्रिंट बॅकपेक्षा आजची टीम ॲडव्हान्स आहे. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो परफॉर्म करू शकतो, हो चांगल्या लेवलला परफॉर्म करू शकतो, त्याचं नॉलेज चांगलं आहे, हे मी म्हणतोय. राईट. हे तुम्ही स्वतःवर रिफ्लेक्ट करून बघा. जस्ट 2 स्प्रिंट म्हणजे 4 आठवड्यापूर्वी आणि आत्ताच्या तुमच्या फरक तुम्हाला जाणवेल. ओके. अँड दॅट इज बिकॉज सेल्फ कॉन्फिडन्स ऑफ मुव्हिंग टुवर्ड्स द मोर ॲग्रेसिव्हनेस. सेल्फ ॲडॉप्शन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. राईट. सो आता आपली ही जर्नी ऑलमोस्ट नोव्हेंबरला स्टार्ट झाली. राईट. आता मी हे नाही सांगत आहे की तुम्ही का नाही केलं, अगेन निगेटिव्ह नाही काही. ओके. जस्ट टेक इट इन अ ॲडॉप्टिव्ह वे. सो नोव्हेंबर आपण स्टार्ट केलं, आपण जॅनला इथनं एक्झिट मारून प्रोडक्टमध्ये फोकस करणार होतो. बरोबर. आणि ज्या दिवशी आपण हा प्लॅन स्टार्ट केला, इवन आय वॉज नॉट व्हेरी क्लिअर की मला नक्की करायचं काय. राईट. कारण जर फक्त मला काय क्लिअर होतं की जर आकांक्षा, कल्याणी अशी
लोक जे स्टार्ट पासून आधी टेक्नॉलॉजी उभं करण्यासाठी सगळ्या टाईपचे हातपाय मारतायत, अशी लोक जे फोकस करून प्रोडक्टवर काम करतील, तर ते प्रोडक्ट 100% कॉम्पिटेटिव्ह असणार आहे विथ द मार्केट. मला फक्त एवढं माहिती होतं जेव्हा आपण नोव्हेंबरला प्लॅन स्टार्ट केला. काय म्हणायचंय मला, आकांक्षा? आवाज येतो? नोव्हेंबरला आपण मीटिंग घेतली होती. सो नोव्हेंबरला आपलं डिस्कस झालं होतं की आपल्याला जी आपण जी कोर टीम आहे त्याच्यामधलं जर का आपण पहिल्यापासून स्टार्ट टू एंड पर्यंत आपण जी प्रोसेस बघितली, कल्याण मी असू दे किंवा नम्रता नंतर त्याच्यानंतर, सो ही जी लोक आहेत त्यांनी जे जे की हातपाय मारून कोणत्या पण सिच्युएशन मध्ये ते प्रोजेक्ट चालवू शकतात, तसं आपल्याला ह्या प्रोडक्टसाठी पण मिळालं. तर ते प्रोडक्ट आहे ते चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट होऊ शकतं. कॉम्पिटेटिव्ह होऊ शकतं याचा अर्थ आपल्या कंपनी जरी छोटी असली, आपण जरी 5 लोक 10 लोक दिसत असलो, तरी बाहेरची जी काही एस्टॅब्लिश्ड इंडस्ट्री आहे त्यांना सुद्धा कम्पीट करणारं प्रोडक्ट आपण काढू शकतो. हे विजन होतं बिफोर नोव्हेंबर वेन यू स्टार्टेड दिस ऑल एंटायर स्टफ, राईट. आज पण आपण बघतो की आपलं अजून पण पहिलं प्रोडक्टच लॉन्च होतंय, राईट. अँड जस्ट फ्यू मिनिट्स बॅक नम्रताला ते फील झालं की आवर प्रोडक्ट इज हायली इनकॉम्पिटेटिव्ह. एका कॉलेजच्या स्टुडंटचं प्रोजेक्ट ज्या प्रकारे प्रेझेंट केलं जातं वायवायच्या वेळेला, नम्रता तसंच आहे की नाही? हा तसंच होतं. तर भीती पण बिकॉज होते थोडी. बिकॉज हे स्टेटमेंट का टाकतोय त्याला पण बॅकग्राऊंड आहे. ओके, डोंट फील निगेटिव्ह. त्याला बॅकग्राऊंड काय आहे? नम्रता लास्ट 2 days पासून डेटा एंट्री करून ऍप्लिकेशन वर्किंग करायला ट्राय करते. 2 दिवस नम्रता विथ अमन, आणि 2 दिवसानंतरचा रिझल्ट असा आहे की आत्ता पण आपल्याला डेटा एंट्री कंप्लीट करता येत नाही, कस्टमरला दाखवता येत नाही. वी आर टोटली स्टक देअर. आणि चांगला पार्ट काय आहे की कस्टमर आपलाच आहे, तो ऍडजस्ट करणार आहे. आपल्याला त्याच्या प्रत्येक सेंटेन्सला ऐकायचं आहे, त्याच्या प्रत्येक सेंटेन्सला आपली ऍप्लिकेशन स्मूथ करायची आहे. सो दॅट इज अ व्हेरी क्वालिटी इनपुट फॉर अस, हे समजून घ्या. कारण जेवढा कस्टमर रॉ आहे, त्याला कळत नाही, तेवढं आपलं प्रोडक्ट चांगलं चालणार आहे. आपण जर म्हटलं यार कस्टमरला आपण मी एवढं सांगतोय तरी समजत नाही, then you are running away from the simplicity of the product. But if you find a struggling customer, best आहे ते, लक्षात घ्या. I hope Dia is noting the points. Yes, sir, I am. Right. So कल्याणी, कळालं का मला काय म्हणायचं ते? की हो जे सर. ज्या टीमला मी घेऊन चाललोय, माझं विजन होतं की जानेवारीला आपण सगळे एकत्र येऊन जर एखाद्या प्रोडक्टवर फोकस केलं तर प्रोडक्ट हायली कॉम्पिटेटिव्ह होईल. आज जूनला मी प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी 2 आठवडे फाईट मारतोय, तरी सुद्धा आज पण आपली साधी डेटा एंट्री कम्प्लीट होऊ शकत नाही, राईट. सो आता त्याचे मल्टिपल रिझन्स आहेत, डोंट इवन थिंक ऑफ द रिझन्स, पण रिझल्ट बघा, राईट. आणि आत्तापर्यंत जेवढी ऍप्लिकेशन आपण डेव्हलप केली ती पण आपल्याला वाटते की आपण खूप काही डेव्हलप केले, बिकॉज वी सॉ द नंबर ऑफ पेजेस 1 month बॅक. टुडे वी सॉ द ऍप्लिकेशन, इट इज हॅव्हिंग लॉट ऑफ फीचर्स, स्टेबल झालंय बऱ्यापैकी, हीच फिलिंग होती ना आपल्याला. पण त्याची ऍक्च्युअल फिलिंग जी आहे ती कस्टमर समोर गेल्यावरच येते, हे समजून घ्या. ओके, अँड दिस इज ऑल लर्निंग, दिस इज नॉट अ प्रॉब्लेम. ओके, दिस इज ॲब्सोल्युटली नॉट अ प्रॉब्लेम, बिकॉज वी आर रनिंग अ बिझनेस. वी नीड मनी फॉर डुईंग एनिथिंग, आणि तो मनी काय आपण प्रयोग करून नाही येणार आहे, बरोबर. सो वॉट एव्हर डिले इज देअर, वी हॅव एन्श्युअर्ड दॅट वी ऑल आर गेटिंग पेड. सो देर इज नथिंग रॉंग इन वॉट आय एम सेईंग. आपल्याला फक्त ते व्हिज्युअलाइज करायचे की आपले प्रॉब्लेम्स काय काय आले आणि आपण त्याला ओव्हरकम कसं करणार. जर खरंच आपली सगळी स्ट्रेंथ मिळाली तर आपल्याला कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, बरोबर आहे कल्याणी? येस सर. Right. So problems are good if we are able to understand and we are ready to solve it as a team. So problems are good. Okay. ठीक आहे. So this is a situation today. Okay. आता
जो काही प्रॉब्लेम आहे नोव्हेंबर पासून आपण जे स्ट्रगल करतो की आपल्याला कोर टीम पूर्ण अवेलेबल पाहिजे, राईट? ह्या प्रॉब्लेमचं रिझन मी तुम्हाला सांगितलं की वी नीड रेव्हेन्यू अँड वी आर नॉट एबल टू मेक आवर सेल्फ फ्री अँड दॅट रिझन इज आपली प्रोडक्टिव्हिटी फास्ट नाही आहे. जे मी पहिल्या स्प्रिंट पासून 13 पेज नाही म्हणत होतो, सपोज ते 13 स्प्रिंटचं दुसऱ्या महिन्यात 20 पेजला पोचलं असतं आणि मी जाऊन जर यतीनला सांगितलं असतं की ना नम्रता अँड कल्याणी आर नॉट अवेलेबल, त्याची रिॲक्शन काय असते? नो प्रॉब्लेम, जोपर्यंत मी 20 पेज डिलिव्हर करतोय. बट वेन आय टोल्ड हिम द पेजेस वर 13, वेन आय रिमूव्ह नम्रता पेजेस आर 18, यतीनचा काही कन्सर्नच असायला नाही पाहिजे आणि असला तरी मी काय ऐकायची गरज नाहीये. कल्याणी बरोबर आहे? येस सर. सो दिस इज हाऊ वी हॅव टू मेक आवर फ्री, की आपण सगळे हायली इफिशियंट व्हायला पाहिजे, तर आपल्याला ही इकोसिस्टम जमणार आहे, राईट? अँड वेन वी से ॲज अ आदी टेक्नॉलॉजी, जे ज्या लेवलचे रिसोर्सेस आपल्याकडे 1 वर्ष 2 वर्ष एक्सपिरियन्स लोकांवर आपण रिलाय करतोय, राईट? वेरॅज आपण ज्यांच्याशी कम्पीट करणार तिथे 10-10 वर्षाचे आर्किटेक्ट बसलेले आहेत, बिझनेस अनालिस्ट सारखे रोल बसलेले आहेत, प्रोडक्ट ओनर सारखे रोल बसलेले आहेत, राईट? सो वी आर टॉकिंग अबाउट कम्पिटिंग विथ दोज बिगेस, राईट? आणि ते पॉसिबल आहे, कारण तुम्हाला आजचं एक्झाम्पल बघून कळेल की हां, ह्या सोप्या गोष्टी ह्या पॉसिबल आहेत आपल्याला, बरोबर? पण आपण हे सगळं का करायचं, त्याची डायरेक्शन तुम्हाला पहिले क्लिअर पाहिजे की आपण हे का करायला पाहिजे. कारण जेव्हा पण आपण करायला जाऊ आपल्याला ते टफ वाटणार आहे, इट्स अ चेंज. पण जर तुम्हाला एंड गोल कळाला की आपल्याला का करायचं आहे, आपण मोठ्या ऑर्गनायझेशनला चॅलेंज करायचं म्हणतोय. सो ऑब्विसली दिस व्हॉट एव्हर आय एम गोइंग टू से, हे काय एवढं अवघड नसणार आहे, कारण मी ऑलरेडी रिफाईन करून आणलेलं आहे ते. हां, पण ते नवीन असल्यामुळे ते अडॉप्ट करायला थोडासा वेळ लागेल. पण बस तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असेल, तुम्ही जर ते ॲज अ टास्क नसेल बघत, तर ते अडॉप्शन खूप फास्ट होणार आहे. ओके सर. इथपर्यंत क्लिअर आहे? येस येस सर. सर. Okay, Yes. so let me introduce Dia. Dia is a consultant for Adi Technology, and she's been brought into picture to ensure की आपले products जे आहेत हे customer पर्यंत पोचताना हायली कॉम्पिटिटिव्ह आहेत. ओके, सो ऑब्विसली त्याच्यात 2 पार्ट आहेत, हे समजून घ्या. सो शी इज लिस्निंग ॲट द कन्व्हर्सेशन, शी इज न्यू टू दिस व्हॉट एव्हर वी आर डिस्कसिंग. तर आपल्याला तिला अशा कॉल्समध्ये ठेवायला लागेल आणि आफ्टर कॉल्स शी विल गेट द डेटा. आय विल हॅव 1-to-1 डिस्कशन्स. पण मग ती काय करणार आहे ते सांगतो तुम्हाला. आता जसं फॉर एक्झाम्पल नम्रता, आपण आता एक कॉल घेतला, सो ऑब्विसली दिया शुड बी पार्ट ऑफ दॅट कॉल. कारण येस. जे काही चॅलेंजेस आले ते चॅलेंजेस ती समजू शकते. ऑब्विसली ती कुठलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार आहे, हे समजून घ्या. हो. म्हणजे चॅलेंजेस आले म्हणून तुम्ही ऍप्लिकेशन हे करा असं कधीच सांगणार नाहीये ती. ओके, शी येस. इज मोर ह्युमन सेंट्रिक पर्सन. ओके, आणि आपलं नशीब केवढं चांगलं आहे हे समजून घ्या की फेसबुकने जेव्हा पण ऍप्लिकेशन बनवली, ओके, ऑब्विसली ते ओव्हर द नाईट हिट झाली, पण ती ओव्हर द नाईट तयार नाही झालेली. येस. तिचं पहिलं काहीतरी रॉ फॉर्म होता. मी आता दियाला इंट्रोड्यूस करतोय म्हणून तुम्हाला समजून घ्यायचं. जसं मी जे सांगणार तो एक चेंज आहे, पण आय वॉन्ट टू एन्श्योर की दिया इज पार्ट ऑफ दिस प्रोसेस, म्हणून मी तिला तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. व्हॉट इज द इम्पॅक्ट शी इज गोइंग टू मेक ऑन आवर प्रोडक्ट्स, व्हॉट इज द इम्पॅक्ट शी इज गोइंग टू मेक ऑन आवर ऑर्गनायझेशन. सो तुम्हाला ते क्लिअर व्हावं म्हणून. सो फेसबुकची स्टोरी सांगतो. सो फेसबुक स्टार्टेड विथ सम एक्सपेरिमेंट्स. जसं आपण आता प्रेस्कूलला आपल्या पद्धतीने बनवून दिलं की चला लीड मॅनेज करूया आणि मग स्टुडंटला अलाव करूया, विच इज अ राईट प्रोसेस. पण जे मधून डायरेक्ट स्टुडंट आला ती प्रोसेस आपली हँडल नाही झाली, किंवा एखादी फीची रिक्वायरमेंट आहे आपण लवकर कॅच नाही केली. बरोबर? सो आता हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. सो ऑब्विसली फेसबुक हॅड गॉन थ्रू दिस फेजेस, कारण ते कॉलेजच्या प्रिमाइसमध्ये एक्सपोज केलं गेलं होतं. ओके, आणि त्याच्यानंतर जेव्हा ती कम्युनिटी वाढायला लागली तेव्हा ते सिरियस झालं, अँड देन दॅट बिकम अ ओव्हरनाईट हिट बिकॉज इट हॅड गॉन थ्रू सो मच ऑफ एक्सपेरिमेंट्स. पण आत्ता सर्वात जास्त म्हणजे जेनझी ट्रेंडी कुठला ऍप आहे? इंस्टाग्राम. इंस्टाग्राम. अजून? स्नॅपचॅट. राईट. सो स्नॅपचॅट फॉर एक्झाम्पल. ओके, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट मधला फरक सांगू शकते की वाय स्नॅपचॅट इज मोर अट्रॅक्टिंग जेनझी ॲज कम्पेअर्ड टू इंस्टाग्राम? कारण आम्ही तर अजून पण फेसबुकची लोक आहोत. बट व्हॉट इज
स्नॅपचॅट मेकिंग सो इंटरेस्टिंग फॉर जेनझी ॲज कम्पेअर्ड टू इंस्टाग्राम? कारण आम्ही या दोन्ही गोष्टी फक्त आमच्या कमर्शियल पर्पजसाठी वापरतो. पण स्नॅपचॅट युजर्स जे आहेत ते कमर्शियल पर्पजसाठी नाही वापरत. दिया, तुला माहिती आहे का? स्नॅपचॅट मध्ये कॉन्सेप्ट असतं स्ट्रीक्स बोलताय. एनीवन फॅमिलियर विथ दॅट? बोला नाही तर नाही म्हणा. स्नॅपचॅटमध्ये असे फीचर्स आहेत की म्हणजे हे अट्रॅक्शन असतं त्याच्याबद्दल जे नाही इमेजेस तिने आता टाकतं. एक कन्सेप्ट सांगितली, स्ट्रिप्स म्हणून. हा, स्ट्रिक्स, तेच ते इमेजेस आपण पाठवतो त्या स्ट्रिक्स क्रिएट होतात, म्हणजे ते तेवढ्या डेजच्या वाढतात, तर ते करेक्ट. हा असतं. राईट. वेट नम्रता. हा दिया, गो अहेड. येस, तिला माहिती आहे, मला नाही माहिती. हा बोल. नाही, नो प्रॉब्लेम. हा फॉर एक्झाम्पल मी सरांना एक फोटो पाठवते आणि सर मला परत अजून एक फोटो पाठवतात. दॅट फोटो कुड बी एनिथिंग. सो टू मेंटेन दिस स्ट्रीक लोक हे रोज यूज करतात, राईट? तर जेवढी मोठी स्ट्रीक तेवढा better it is for us. So this use of streaks also obviously will generate that much amount of revenue. Plus Snapchat मध्ये अजून पण features आहे such as filters जे आपण ऑलरेडी माहिती आहे. राईट. सो म्हणजे आता जो पॉइंट दियाने मेन्शन केला स्ट्रिक्सचा, की मी फोटो दिला की मला रिटर्न मिळतो, राईट? ही एक इमोशन कॅच केली गेली आहे युजरची. ओके, युजरची इमोशन कॅच केली गेली आणि ही इमोशन कॅच करण्यासाठी स्पेसिफिक रोल्स आहेत फेसबुकमध्ये, फेसबुकच्या कंपनीमध्ये, राईट? ती जर नसेल, आणि त्याचं सिम्पल एक्झाम्पल म्हणजे ना, तुम्ही एखादी ॲप बघा की जिथे नंबर येतो ॲपच्या आयकनवर, ओके, किंवा तुम्हाला नोटिफिकेशन सारखं काहीतरी दिसतं ॲपच्या आयकनवर, यू आर मोर लाईकली गोइंग टू ओपन दॅट ॲप ॲज कम्पेअर्ड टू अदर ॲप. कारण तो तुम्हाला टेम्प्ट करतो, अरे इथे काहीतरी आलंय, मेसेज आलाय किंवा असं होतं का कल्याणी? फॉर एक्झाम्पल आता मला टीम्सवर 11 माझ्या इथे दिसतोय आकडा, सो दॅट इज गोइंग टू टेम्प्ट मी टू ओपन द ॲप्लिकेशन. हे बरोबर हा आहे का कल्याणी? हा, म्हणजे म्हणजे माझं घेतलं तर मी प्रत्येक ऍपला तर नाही बघत, पण जे मी यूज करते डेली, म्हणजे फेसबुकला पण नाही बघत मी की काही आलंय काही नाही. मी फक्त लिंक्डइनला आलं ते काय ते बघते आणि व्हॉट्सअपला आलं ते बघते. बाकी अदर ऍपला मी इतकं अट्रॅक्ट नाही होत की हा काहीतरी आलंय. हा, तर त्याच्या मागे म्हणजे ऑब्व्हियसली ज्यांच्याशी तू कम्युनिकेट करते ते सगळे व्हॉट्सअपला आहेत, आणि तुला जे लोकांना कम्युनिकेट करायचं ते तू व्हॉट्सअपला वाट बघत असते, आणि हा प्रोफेशनल म्हणून तुझा लिंक्डइन इंटरेस्ट आहे, हा, राईट? बस आणखीन सो काय. पर्सनल इंटरेस्ट आणि त्या ॲपचं टेंटेटिव्ह, म्हणजे तुम्हाला टेम्प्ट करण्याची पद्धत आहे, हे लक्षात घ्या. कारण आता माझ्या व्हॉट्सअपला 1 आकडा दिसतोय मला सिस्टम ट्रेप, म्हणून मला तिथे क्लिक करायची इच्छा होणार. पण तो जो 1 आकडा दिला नसता किंवा ब्ल्यू टिक नसती, ग्रीन टिक नसती, तर तिथे तेवढं व्हायरल झालं नसतं. सो आय एम टॉकिंग अबाउट अ स्पेसिफिक रोल विच इज मोर ऑफ ह्युमन इमोशन्स, जे आपण आपल्या ऍप्लिकेशनमध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत, अँड दॅट इज वेअर दिया इज गोइंग टू प्ले अ क्रुशियल रोल फॉर ऑल ऑफ अस. ओके, युजिबिलिटी वेगळं असतं आणि इमोशन्स वेगळ्या पार्ट असतं, राईट येस. दिया? दिया, येस, करेक्ट. बस आहे ना एवढं इंट्रोडक्शन? हो, चालेल. ओके, ठीक आहे. सो कल्याणी, काल बिफोर एंड ऑफ डे मी नम्रता, आकांक्षा आणि गायत्रीला सांगत होतो की वी आर नाव स्लोली कलेक्टिंग अ टीम ऑफ डायव्हर्स ऑब्जेक्टिव्स, डायव्हर्स स्किल्स, जे आपल्या प्रोडक्टला स्ट्रॉंग करणार आहे, राईट? आय डिड नॉट इंट्रोड्यूस दिया लास्ट टाइम, बट आय होप नाव एव्हरीडे अंडरस्टँड की त्याच्यातला इमोशनल पार्ट सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनमध्ये येणार आहे, अपार्ट फ्रॉम AI एजंट और डिजिटल मार्केटिंग, राईट? ह्याच्या पलीकडे आपण अजून प्रोडक्ट्समध्ये आणणार. सो आवर प्रोडक्ट्स आर गोइंग टू बी हायली कॉम्पिटेटिव्ह बिकॉज वी हॅव गॉट अ व्हेरी गुड टीम with different mix, and everybody is going to own that their part on their own, and they are going to bring lot of inputs to us instead of me following with them. So ह्या प्रकारची टीम मिळणं खरंच भाग्य लागतं ऍक्च्युली. सो आज जे मी दाखवतो हे माझं कॉन्ट्रीब्युशन आहे, right? And I want everybody to start now focusing on how we can contribute. अजेंडा क्लिअर आहे? येस. येस. ओके, कल्याणी, सर्वात टफ तुझ्यासाठी असणार आहे.
एवढी सगळी स्टोरी सांगायची कारण काही प्रेशर आहे का? मी प्रेशर नाही घेणार आहे. प्रेशर नाही आहे. प्रेशर नाही घ्यावं म्हणून हे भाषण होतं. अच्छा. नाही इफ मी हा प्रेशर नाही घ्यायचंय. तेच मी सांगत होतो की इफ आय गिव्ह यू ॲज अ टास्क देन डेफिनेटली इट विल बिकम अ बर्डन. प्रेशर पण नाही, ते बर्डन होतं. ओके, पण जर आपल्याला असं काहीतरी नवीन एक्साइटमेंट असेल, ओके, सो तर आपण ते अडॉप्ट करायला तयार असतो. तर हा प्रेशर नाही, हा अडॉप्शनचा पार्ट आहे. ओके, नाव enough background. Now I'll quickly close the meeting in the 10-15 minutes. कारण ते एवढं काही अवघड नाही आहे. जे सांगायचं आहे ते फक्त माइंडसेट रेडी पाहिजे की आपण आत्ता अशा फेजमध्ये चाललोय जिथे आपण प्रत्येक जण आपापली रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपण प्रोडक्टला कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत. राईट? बरं. सो नम्रतानी 29 स्टेप्स आयडेंटिफाय केल्या आहेत ज्या इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंटला वापरले जातात. 29 स्टेप्स. राईट? सो नम्रता एकदा जस्ट फ्यू नेम्स सांगू शकतेस का काय स्टेप्स आहेत ते? नॉट एव्हरीथिंग बट जे सगळ्यांना फॅमिलियर असल्याशी काही स्टेप्स सांग. ओके. एवढं. प्रोडक्ट अनालिसिस, प्रोडक्ट रिक्वायरमेंट जो काढतो तो, डेव्हलपर, टेस्टर, आणि लाईव्हला प्रोडक्शन टाकायचं असेल तर त्याच्यासाठी जे डेव्हलपर्स लागतात ते. सो असे स्टेप्स रूल्स नाही, ओके. प्रोसेसचे स्टेप्स आहेत ना, डेव्हलपमेंट, रिक्वायरमेंट. हा, 3-4 एकच फक्त मिनिट. नावं घ्यायची आहेत. पहिलं तर रिक्वायरमेंट काढणं, त्याच्यानंतर रिक्वायरमेंट अंडरस्टँडिंग करणं, त्याचे डॉक्युमेंट्स क्रिएट करणं, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर QA, आणि त्याच्यानंतर मग फायनल जे असतात ते बरोबर. फायनल सो QA. आय थिंक 29 स्टेप्स आहेत. हाच एक खूप मोठा आकडा आहे, बरोबर कल्याणी? यस. कारण आपण RIT मध्ये काय बघितलंय की सुरुवातीला API राईट करणारा एक माणूस असायचा, फ्रंट एंड करणारा एक माणूस असायचा, डेव्हलपर आणि टेस्टर रिक्वायरमेंट समजायसाठी कम्युनिकेशन करायची. यामध्ये अंडरस्टँडिंग गॅप खूप व्हायची आणि आपल्याला सगळ्यांना समजायला लागायचा, तो वेळ एक्स्ट्रा जायचा. आता जेव्हा एकच डेव्हलपर सगळं करू शकतोय, तर सगळं म्हणजे रिक्वायरमेंट अंडरस्टँडिंग पण, डेव्हलपमेंट ऑफ फ्रंट एंड, डेव्हलपमेंट ऑफ API, एनी साइड ऑफ डेटाबेस, हे पण हँडल करू शकतोय. जेव्हा तो एकच पर्सन करतोय, त्या एकाच पर्सनला टेस्टर बरोबर अलाइन व्हायचंय. आणि टेस्टर बरोबर अलाइन होण्याची प्रोसेस आपण स्ट्रीमलाईन कशी केली? तर नो कम्युनिकेशन, जस्ट एक्झिक्यूट द टेस्ट केसेस. सो ज्यांनी ती स्ट्रगल बघितली असेल त्यांना कळेल की अच्छा, हे एवढं सोपं होतं. म्हणजे सोपं एवढं इझिली नाही झालेलं. 4 महिने जेव्हा फाईट मारली तेव्हा हे कळालं की अच्छा, हे फक्त या एवढ्याशा प्रोसेसने हे सिम्प्लिफाय होणार आहे. ओके, सो ऑब्विसली 29 स्टेप्स हे इंडस्ट्रीने अडॉप्ट केलेले स्टेप्स आहेत. राईट? आणि आपण बघितलं की AIच्या येण्यामुळे आपण बऱ्याचशा स्टेप्स गायब करायला लागलो. ओके, आय रिमेंबर वेन मंजुनाथ सेड दॅट डेव्हलपर शुड नॉट अंडरस्टँड द रिक्वायरमेंट अँड डायरेक्टली टेस्टर शुड टेस्ट इट. हे ऍक्सेप्ट तरी होत होतं का आकांक्षा लोकांना? नाही. का नव्हतं ऍक्सेप्ट होत? तर डेव्हलपर रिक्वायरमेंट म्हणजे जे डोमेन नॉलेज आहे ते नाही मिळणार ना. डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे तो डेव्हलपमेंटच करेल. म्हणजे असं होतं, जरी डिफेक्ट आला तर त्याला पूर्ण त्याची डोमेन नॉलेज असल्याशिवाय तो फिक्स नाही करू शकणार ना. सो असं होतं माइंडसेट सगळ्यांचं. एक्झॅक्टली. जर डेव्हलपरला रिक्वायरमेंटच नाही कळाली तर तो डेव्हलपमेंट कशी करेल, आणि त्याच्यामध्ये जेव्हा टेस्टर टेस्ट करेल तेव्हा खूप सारे इश्यूज येतील. हा माइंडसेट होता. बिलीव्ह मी, हा आज माइंडसेट तुम्ही सगळे ऍग्री करणार की हा बरोबर आहे, काही गरज नाही डेव्हलपरला समजायची. द एंड ऑफ मीटिंग इज दॅट कन्क्लुजन. आता ते कन्क्लुजन आज आलंय ते त्याच्यामुळे नाही आलंय की मी काहीतरी शोधलं. नो, जसं मी मगाशी सांगितलं की 4 महिने आपण हे डोकं फिरत बसलो की डेव्हलपर, टेस्टर आणि API डेव्हलपर आणि बॅकएंड डेव्हलपर हे सगळे एकत्र कसे येतील, इवन बिफोर वी स्टार्टेड टेस्ट केस एक्झिक्युशन. आपण तिथून इथपर्यंत आलोय म्हणून आता ही स्टेप पॉसिबल आहे, जे मी आता तुम्हाला व्हिज्युअलाइज करून देतोय. डेव्हलपरला रिक्वायरमेंट समजायची गरज नाही, ह्या स्टेजला पोहोचलोय आपण.
सो ऑब्विसली दिस इज अ बिग अडॉप्शन फॉर ऑल ऑफ अस, राईट. मग आता ते तुम्ही समजून घ्यायचं आहे, मी तुम्हाला ते स्टेप्स दाखवणार आहे. ओके. सो ते कसं पॉसिबल आहे, तर आत्ता जर आपण बघितलं की एखादा फीचर आपण बिल्ड केला, दिया तू पॉइंट्स नोट कर, तुला जे काही प्रॉब्लेम्स वाटतील ते आपण नंतर डिस्कस करू. हो चालेल. हा, हे सगळं तुझ्यासाठी नवीन असेल, पण एक एक शब्द तुला हळूहळू कॅच होईल. ओके. सो रिक्वायरमेंट ही डेव्हलपरला का समजावी लागते, राईट. व्हाय नॉट डायरेक्टली टेस्टर टेस्ट व्हॉट एव्हर इज रिक्वायरमेंट. तर त्याचं रिझन आहे की डेव्हलपर जो आहे तो UI पण बनवतो. UI म्हणजे त्याचं नॅव्हिगेशन असेल किंवा त्या काय तो हेडर तो प्रॉपरली अलाईन असायला पाहिजे. पेजिनेशनमध्ये त्याचं पेज पेज नॅव्हिगेट व्हायला पाहिजे. एखादा अलर्ट हे सगळं चेकलिस्ट आहेत जे त्याला फॉलो करावे लागतात. प्रत्येक पेजला एवढ्या सगळ्या चेकलिस्ट बघाव्या लागतात. टेस्टर तो इझिली बघू शकतोय, त्याला सवय झालेली असते. बट डेव्हलपरला ती सवय नसते आली की ह्या सगळ्या UIच्या चेकलिस्ट मला लक्षात राहतील आणि तो कोडिंगमध्ये मिस करण्याचे चान्सेस आहेत. दॅट इज व्हाय टेस्टर इज एबल टू फाइंड मोर इश्यूज व्हेरी इझिली. डू वी ॲग्री विथ ऑल दिस पॉइंट? येस. कल्याणी, बरोबर आहे? येस सर. राईट. ओके. सो मी तो पॉइंट समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मंजुनाथने एक लाईन टाकली, पण मी तो सॉल्व्ह करायसाठी फाईट मारली. ओके. नाव डेव्हलपरला जर नसेल समजायचं तर डेव्हलपरला हे सगळं कसं जमेल? सो माझ्या अँगलनी हे सगळं कर्सरने समजून घ्यायला पाहिजे, ना की डेव्हलपर. काय तर हेडर कसा असायला पाहिजे, डिलीटला एरर मेसेजचा लाल कलर दिसायला पाहिजे आणि सक्सेसला ग्रीन कलरचा मेसेज दिसायला पाहिजे. पेजिनेशनमध्ये फुटर यायला पाहिजे, नंबर ऑफ पेजेस यायला पाहिजे. आणि हे सगळं कर्सरला समजणं अवघड नाही, कारण त्याला जर आपण एकदा एक चेकलिस्ट बनवून दिली, त्याला आपण एकदा चेकलिस्ट बनवून तर तो विसरणार नाहीये, फक्त त्याला चेकलिस्ट फॉलो करायला लावायचं. आता त्यांनी जर हे सगळं फॉलो केलं, कलेने तुझ्याकडे डिफेक्ट येईल का सांग मला? अरे नाही नाही येणार सर. ना. नाही नाही. पण मग आपल्या इथे कुणी याच्यात एफर्ट टाकलेत? कारण मी खूप वेळा बोलत राहिलो डिफेक्ट्स UIचे येऊ शकत नाही, राईट. पण हे एक्सप्लोर नाही कुणी प्रयत्न केला की बाबा हे डिफेक्ट्स क्लोज कसे होते. आणि वी ऑल फोकस्ड ऑन वर्किंग ऑन पेजेस. आणि ते मी तुम्हाला नेहमी सांगायचा प्रयत्न केला की 160 तास तुम्ही द्या कस्टमरला, नो प्रॉब्लेम. पण ते 40 तास जे तुम्हाला एका महिन्यात मिळतात ते तुम्ही असे R&D करण्यात टाका की हाऊ वी कॅन सॉल्व्ह सच अ प्रॉब्लेम, की आपल्याला हे इश्यूज काय येतात. ओके. नाव ऑब्विसली तुम्हाला एक लेवल कळाले की मी हा इश्यू सॉल्व्ह कसा केलाय का, हे समजण्यात काही अवघड आहे? आकांक्षा, तुला क्लिअर आहे की हा इश्यू कसा सॉल्व्ह झालाय? हा सर. राईट. कधीच डिफेक्ट येणार नाही, कारण आम्ही कर्सरला सगळं सांगून टाकतो, माझे हात वर. ओके. आता कर्सर तू सगळं मॅनेज कर, राईट. दिस इज हाऊ AI इज गोइंग टू हेल्प. हा, पण कर्सर किंवा कुठला पण AI हे सांगू शकतो का की पेजिनेशन मध्ये नंबर ऑफ पेजेस 20 बाय डिफॉल्ट असायला पाहिजे? हे सांगू शकतो का? किंवा त्या टेबलच्या हेडला आउट ऑफ दिस मेनी पेजेस हे असायला पाहिजे? हे कर्सर किंवा कुठला पण AI सांगू शकतो का? कल्याणी, नाही. नाही. त्याला कोण सांगणार आहे? आपण. एक्झॅक्टली. जर तुम्ही तुमचा रोल समजून घेतला तर कर्सर तुमचं सगळं ऐकणार आहे. आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण म्हणतो की AI मला पाहिजे तसं आउटपुट देत नाही, आपलं हे कन्सर्न असतो, म्हणून आपण AI शी बोलायला तयार नसतो. पण तुम्हाला जर तुमची क्लॅरिटी असेल तर कर्सर तो क्लिअरली करणार आहे, कारण तुम्ही त्याला प्री डिफाईन रूल करलं. त्याला समजलंय? येस सर. सो एक इश्यू तो होता की बाबा कर्सरला नियम टाकून द्यायचे, वा असंच UI बनव. एकदा त्याला म्हणतात फ्रेमवर्क. एकदा तो फ्रेमवर्क डिफाईन झाला आणि तो जो फ्रेमवर्क टेस्टरनी किंवा युजरनी ऍक्सेप्ट केला की असा असायला पाहिजे, बस. मग आता कर्सरला सांगा हे सगळे रूल्स आहेत, तू फॉलो कर. आकांक्षा, सोपं वाटतं की ना? कर्सरमध्ये ही प्रोसेस आहे रूल्स डिफाईन करायची, राईट. सो आय हॅव सक्सेसफुली क्रिएटेड सच रूल्स. ओके. आता दुसरा प्रॉब्लेम जो सॉल्व्ह केला तो असा आहे,
आपल्याला AI ऑटोमेशनसाठी प्रोडक्टमध्ये कल्याणीची ॲब्सेन्स का होती? कारण रिक्वायरमेंट समजून त्या डिझाइन करणारे फक्त एकच कॅपॅबिलिटी आहे. सो प्राजक्ता हॅज डन अ पार्ट टाइम जॉब. तिची ती कॅपॅबिलिटीज नाही आहे. बट स्टील शी हॅज डन अ गुड जॉब ऑफ ब्रिंगिंग वेअर वी आर टुडे. आज आपण जर रिलीज करू शकतोय तिथपर्यंत येण्याचं तिने काम केलं. पण ती 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 राईट पर्सन नव्हती त्या रोलसाठी. राईट पर्सन वॉज कल्याणी. सो ज्यावेळेला आपण ऑटोमेशनसाठी कल्याणीला इंट्रोड्यूस केलं, मी नम्रतला क्लिअर कट बॅकग्राऊंड दिलं होतं की यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम फर्स्ट स्टेप टिल लास्ट स्टेप. फर्स्ट स्टेप म्हणजे रिक्वायरमेंट. डू नॉट टेक एनी पेज विच इज रिक्वायरमेंट कम्प्लीट. कारण मला एंटायर सायकल आपल्या 2 एक्सपर्ट कडून पाहिजे होते, एक डेव्हलपर आणि एक टेस्टर जे एक्सपर्ट आहे. अख्खी प्रोसेस अख्ख्या फॉलो झाल्यानंतर नम्रताकडे ऍक्शन होती की ही सगळी प्रोसेस जी फॉलो झाली त्याच्यामधले सगळे प्रॉब्लेम्स प्रिव्हियस स्टेपमध्ये कसे सॉल्व्ह होतील. फॉर एक्झाम्पल रिक्वायरमेंट आली आणि मी ती कोड लिहायला गेली पण कोड प्रॉपरली नाही जनरेट झाला, मग तिला रिक्वायरमेंट वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, मग तिने फॉर्मॅट चेंज केला. पण हा चेंज जो आहे हा ह्या स्टेपचा नाही, कोडिंगच्या स्टेजचा नाही आहे, रिक्वायरमेंटच्या स्टेजचा आहे. म्हणजे आपण सगळी प्रोसेस रिव्ह्यू करून प्रिव्हियस स्टेपमध्ये फिक्स कसा करायचा हे नम्रताकडे गोल होतं. कल्याणी क्लिअर आहे? येस सर. आकांक्षा? हो. ओके. सो ही प्रोसेस आहे ना, ही 2 महिने रडत राहिली. त्याचा इफेक्टिव्हनेस संपला. तुम्हाला रिझल्ट दिसणारच नाही. तरी सुद्धा 50% रिझल्ट RIT पर्यंत पोहोचलाय. नम्रता कसा पोहोचला? जे प्रॉम्प्ट होते ते प्रॉम्प्ट इम्प्रूव्ह करून दिले, प्लस त्यांचे रिव्ह्यू कॉल व्हायचे डेव्हलपर बरोबर माझे, आणि त्याच्यामध्ये त्यांना जे काही इश्यू येत आहेत ना तर ते मी प्रॉम्प्टमध्येच फिक्स केले. मग जेणेकरून जेव्हा ते प्रॉम्प्ट यूज करत आहेत ना तर त्या प्रॉम्प्टमध्येच ते फिक्स होऊन जात होते. मग त्यांना जास्त चेक करायला किंवा जास्त त्या पेजवरती टाइम टाकावा नाही लागला. सो RIT ओके. स्कूलमध्ये त्याचं थोडंसं बेनिफिट्स दिसलं. तो कल्याणी, जर आपण RIT पेक्षा ही प्रोसेस कंप्लीट करायला जर त्यावेळेला एनर्जी लावली असते, एकच आठवडा, तर आपल्याला भयंकर प्रोग्रेस दिसला असता. बरोबर. ओके. मी तुम्ही काय नाही केलं हे नाही म्हणत आहे. ओके. आणि दियाचा रोल तोच आहे. दियाचा रोल एक्झॅक्टली हा आहे की वाय ह्युमन्स आर नॉट विलिंग टू टेक समथिंग विच अ प्रायोरिटी. तो प्रायोरिटी क्लिअर का नसते त्याला. अँड दॅट्स वाय आय एम आस्किंग हर टू कॅच हर नोट्स. ऑब्विसली तिच्यासाठी ही सगळी सॉफ्टवेअर सायकल वेगळी आहे, कल्याणी वेगळी आहे, नम्रता वेगळी आहे. सो शी विल टेक हर टाइम. पण हा जो बॅरियर आहे ना, जो मी सांगतो आणि तुम्ही त्याला फॉलो नाही करू शकत आहे बिकॉज ऑफ द वर्क प्रेशर, याच्यातनं बाहेर पडण्याची स्किल जी आहे किंवा त्याचं रिझल्ट आपण नंतर कस्टमरला कसं जस्टिफाय करू शकतो, राईट? आता जर तुम्हाला डेव्हलपमेंटमध्ये प्रोग्रेस दिसते एवढ्यासाठीच की नम्रता बाहेर आहे, पण नम्रता RIT मध्ये राहून पण हे करू शकली असते, हे तिला नाही कधी कळालं. आणि त्याचं रिझन सिम्पल आहे, बाबा 2 तास मला सेपरेट करायचे आहेत. बाबा जानेवारीपासून आपण ऑटोमेशनची रिलीजचा फोकस केलाय. जानेवारीपासून आतापर्यंत 2 तास तुम्ही जर ते इफेक्टिव्हली वेगळे सेपरेट करू शकला असतात तर आज आपण नेक्स्ट लेवलला असतो, वेदर इट इज प्रोडक्ट ऑर RIT. बरोबर? सो येस. नम्रता फुल्ली फ्री झाल्यामुळे आपल्याला रिझल्ट आले हे समजून घ्या. आय एम नॉट स्टील गोइंग टू की बाबा 2 तास तुम्ही सेपरेट करा. मी जस्ट सांगतो की ह्युमन माइंड कसं वर्क होतं. आज आपण अडॉप्ट करतोय आणि अडॉप्ट केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट दिसतंय, तर तुम्हाला असं वाटतं की यस, जर कल्याणी 1 आठवडा RIT स्लो केलं असतं तर आपण दोन्हीकडे फास्ट झालो असतो. बिकॉज QA साइड इज द मोस्ट स्ट्रगलिंग साइड. बरोबर आहे ना कल्याणी? येस. राईट. सो इफ कल्याणी हॅड स्पेंड दोज 1 वीक 50% ऑफ टाइम ॲट दॅट प्रोसेस, तर आज आपली QA स्पीड असती, मी गॅरंटी देतो 20 पेजेस झाले असते. जस्ट बिकॉज QA इज नाव बिकमिंग मोर कॅपेबल, जे मी आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे की हाऊ QA कॅन बी इफिशियंट. बट 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय मी. पहिला प्रॉब्लेम तुम्हाला क्लिअर केला की UIचे स्टँडर्ड्स डिफाईन करणं, हे जर कर्सरला दिलं तर डिफेक्ट्स कमी होणार आहे. जे आपण आता रूल बसवले ते मी तुम्हाला दाखवणार आहे. दुसरा पार्ट असा होता, त्या प्रोसेसमध्ये ज्या वेळेला नम्रता आणि कल्याणी एकत्र काम केलं तेव्हा एक प्रॉब्लेम जो आयडेंटिफाय झाला तो असा होता की रिक्वायरमेंट देताना कल्याणी
स्टेटमेंट असं होतं की मला रिक्वायरमेंट आहेत त्या आत्ता जेवढे व्हिज्युअलाइज होत्या तेवढ्याच मी देईल, मला नंतर टेस्टिंग नंतर काही इम्प्रूव्हमेंट लागेल. बरोबर आहे कल्याणी? येस. ओके, सो आय सॉल्व दॅट प्रॉब्लेम ऑल्सो. आणि हे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे प्रोसेसमध्ये मोठा चेंज येतोय आणि त्याची इफेक्टिव्हनेस वाढणार आहे. सो दुसरा प्रॉब्लेम कुठला सॉल्व्ह केला मी कल्याणी? म्हणजे टेस्टिंग नंतर काही चेंज नाही येणार. नाही स्क्रीन रिक्वायरमेंटच्या वेळेला मी जेवढं व्हिज्युअलाइज करू शकतो तेवढं केलं, हा. पण टेस्टिंगच्या वेळेला मला काहीतरी गॅप्स सापडू कॅप्स. शकतात. हा, बरोबर आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय मी. ओके, सो हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. ओके, ओके. आणि ते मी तुम्हाला दाखवतो. क्लिअर आहे? येस. येस. ओके, आय होप एव्हरीबडी इज इन फ्लो नाव. मी स्क्रीन शेअर करतो. माझे टॅबच दिसत नाहीत. सो सर्वात पहिले कर्सरमध्ये काही रूल्स डिफाईन केले गेलेत. ऑब्विसली मला पण ते दिसत नाही आहेत किंवा मी तेवढं शोधायचा प्रयत्न नाही केलेला. ओके, पण याच्यामध्ये काही अशा फाईल्स जनरेटेड आहेत किंवा कॉन्फिगरेशन आहे ऑलरेडी की जे सगळे रूल्स यूआयला लागतात किंवा फंक्शनली आर्किटेक्चर वाईज लागतात ते सगळे डिफाईन्ड आहेत. ओके, सो ते आपण आता समजून नाही घेणार, पण प्रोसेसमध्ये जो चेंज होतो तो मी तुम्हाला सांगतो. ओके, सो आता जर मला एखादं पेज इथे डेव्हलप करायचं असेल तर माझी प्रोसेस पूर्ण चेंज झाली आहे. प्रोसेस काय झाली आहे की हा जो कर्सर असेल हा कल्याणीच्या स्क्रीनवर ओपन असेल. ओके, आणि कल्याणी जाऊन चॅट जीपीटीला सांगणार आहे की मला एक नवीन फीचर बिल्ड करायचं आहे. ओके, सो आता आपण एखादा फीचर बिल्ड करायचा प्रयत्न करू. बरं, असं आता ही NGO ची ऍप्लिकेशन आहे. ओके, याच्यामध्ये मेंबर आणि डोनर दिसतात. सो आकांक्षा तू सांगू शकते का मेंबर आणि डोनर मध्ये फरक काय? ही एक NGO आहे, मराठा समाज नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. याच्यामध्ये मेंबर कोण असतात आणि डोनर कोण असतात सांगू शकते का? मेंबर म्हणजे जे पण काही त्याच्यामध्ये आहेत जी लोक काम करणारे सो ते मेंबर असू शकतात. आणि डोनर म्हणजे आपण जे म्हणजे संस्था किंवा ते जे काय आहे ना समाज सो त्याच्यासाठी दुसरे कोण त्यांना देणार आहेत सो ते डोनर असतात. फंड्स जे देतात ते. हा स्वतः हे आमचं लाईव्ह एक्झाम्पल आहे. आमच्या सुधागड तालुक्यामध्ये मराठा समाज काय करतात, तिथे गावाकडे जे मुलं शिकतात त्यांना दर वर्षाला 11,000 रुपये जर कोणी डोनेट केले तर 11,000 एका मुलाचं कपडे आणि पुस्तकं. सो ते म्हणतात की तुम्ही अडॉप्ट करा एक मुलाला. ओके, एंड ऑफ इयर त्या मुलाने अडॉप्ट केल्यामुळे त्याचं जे एज्युकेशन झालं ते त्या डोनरला सांगितलं जातं की तुम्ही एखाद्या मुलाला अडॉप्ट केल्यामुळे हे झालं. सो दॅट इज अ डोनर. मेंबर कोण आहे तर त्याची ॲन्युअल मेंबरशिप आहे, हे लक्षात घ्या. नुसतं काम करणारे नाही, देर इज अ ॲन्युअल मेंबरशिप. सो असे जवळजवळ 500-600 लोक आहेत जे रेग्युलरली मेंबरशिप फी भरतात. कारण जर ह्या ऑर्गनायझेशनला झाडं लावायची असतील किंवा असं काही सामूहिक विवाह करायचा असेल तर फंड्स लागतात. तर ते फंड्स काही प्रत्येकाला डोनर थ्रू नाही येणार. मग ते ऑर्गनायझेशन रन होण्यासाठी हे मेंबर दर वर्षी एक फी भरतात. सो डोनर आणि मेंबर मधला फरक कळला. मेंबर ऑल्सो पे, डोनर ऑल्सो पे. मेंबर आर रेग्युलर पार्ट ऑफ द प्रोसेस वेअर दे पे एन्युअली. डोनर्स आर टेकिंग सम इनिशिएटिव्ह जे अडॉप्ट करतात, जे मेंबर नाही आहेत. ओके, मी तिथला डोनर आहे, मी तिथला मेंबर नाही आहे. मी त्यांना सांगितलं मी मेंबर कधी होईल, जेव्हा माझ्या ॲप्लिकेशनमधनं रिसीट जनरेट होईल तेव्हा मी मेंबर होईल.
ओके. सो मी अजून मेंबर नाही त्याचा. सो याच्यातली पहिली रिसीट माझी यायला पाहिजे. हे माझं कंडिशन आहे त्यांना. ओके. सो कल्याणी रिक्वायरमेंट क्लिअर आहे. येस सर. ओके. आता मी याच्यात चेंज काय करतो, आपले मेंबर्सचे जे रिपोर्ट आहेत ना, त्या मेंबरच्या रिपोर्टमध्ये अच्छा ऑलरेडी इथे आलंय. सो डोनर ही वेगळी कॅटेगरी नको होती मला. ओके. आणि डोनर ही कॅटेगरी सेपरेट नव्हती, कारण डोनर आणि मेंबर दोघेही पीपल आहेत. हे पीपलच आहेत, राईट, ऍड करताना. पण त्याच्यात एक कॅटेगरी आहे की तो डोनर आहे, मेंबर आहे का मेंबर प्लस डोनर दोन्ही आहे. म्हणून त्याला रिपोर्ट आपण सेपरेट देण्याची गरज नव्हती, कारण जेव्हा पण रिपोर्ट ओपन होईल म्हणजे त्यांची लिस्ट तयार होईल, तर मला फक्त तिथे सिलेक्ट करायचं आहे की मला फक्त मेंबर बघायचे. ओके. आता मी ऍक्च्युली ही रिक्वायरमेंट त्याला देणार होतो आणि ते आपण एंटर प्रोसेस कंप्लीट करणार होतो. ओके, ठीक आहे. बट लेट्स फिक्स दॅट. ओके. कॅन वी टेक वन मोर रिक्वायरमेंट अँड कंप्लीट द सायकल. हे मी आता एक नवीन रिक्वायरमेंट त्याच्याकडनंच घेतो. हे बघा, हे तो म्हणतो की इट इज अ राईट टाइम टू टेस्ट वेदर प्रोसेस इज ट्रूली युजेबल. म्हणजे मी तुमच्याबरोबर एक्सपेरिमेंटच पूर्ण करतोय. वी हॅव सक्सेसफुली completed these modules. Now let's pick up requirement that is useful, small, independent, likely to expose hidden requirements. Most NGOs have these questions. Who is currently holding a position? When does tenure start and end? Who held the role previously? Requirement कळाली? येस. आकांक्षा, क्लिअर आहे रिक्वायरमेंट? तुमच्या समोर रिक्वायरमेंट आली आहे, मला पण माहित नाही. ओके. आणि मला ही रिक्वायरमेंटच नाही आहे, त्यांनी आता स्वतः शोधून काढली की ही एक रिक्वायरमेंट असू शकते. कल्याणी, क्लिअर आहे? हा सर. ओके. त्याच्यासाठी ह्या स्क्रीन्स लागणार आहेत असं त्यांनी सांगितलं. ओके. हा झाला पहिला, कमिटी मॅनेजमेंट. ओके. दुसरं टॉप रेकमेंडेशन. दुसरं आहे स्कूल स्कॉलरशिप मॅनेजमेंट. यू हॅव ऑलरेडी स्कॉलरशिप अनाउन्समेंट, नॅचरल स्टेप, स्कॉलरशिप ऍप्लिकेशन, स्टुडंट डिटेल्स, ऍप्लिकेशन रिव्ह्यू, अप्रुव्हल प्रोसेस. सो स्टुडंट्स त्या स्कॉलरशिपला अप्लाय करून त्यांना ते मिळू शकते. तिसरं आहे मेंबरशिप रिन्युअल. ओके. करंटली सिस्टम ॲज पीपल, त्यांचं कलेक्शन आणि अॅन्युअल मेंबरशिप फी, पण रिन्युअल ट्रॅकिंग नाही आहे. हू हॅज नॉट रिन्यूड, हू रिन्यूड दिस इयर, रिन्युअल रिमाइंडर्स, ही एक रिक्वायरमेंट आहे. तुमच्या समोर चाललंय, याच्यातली कुठलीही रिक्वायरमेंट मी नाही डिफाईन केली, त्यांनी मला ऑप्शन्स दिले. चौथा ऑप्शन आहे डॉक्युमेंट लायब्ररी. ओके. मीटिंग मिनिट्स, ऑडिट रिपोर्ट्स, स्कॉलरशिप फॉर्म्स, सर्टिफिकेट्स, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स, हे असे तुम्ही डॉक्युमेंट्स मॅनेज करू शकता. ओके. पाचवं आहे व्हॉलंटियर मॅनेजमेंट. ओके. कल्याणी, तुला काय वाटतं ह्या 5 मधलं कुठलं आपण एक पिक करायचं? बिकॉज यू आर द राईट पर्सन फॉर टेकिंग सच डिसिजन इन आवर टीम. 5 होते. एक आहे की एखाद्या कमिटीचा रोल डिफाईन करायचा, दुसरं आहे की स्कॉलरशिप अप्लाय करायची, तिसरं आहे की मेंबरशिप रिन्यू करायची, चौथा आहे डॉक्युमेंट मॅनेज करायचं, आणि पाचवं आहे व्हॉलंटियर मॅनेजमेंट. सो याच्यातलं कुठलं आपण फीचर घ्यायचं जे तुला वाटतं की चांगलं आहे, इम्पॉर्टंट आहे? मेंबरशिप रिन्यूअल घेऊया. हा. ओके. मेंबरशिप. ओके. लेट्स स्टार्ट विथ मेंबरशिप रिन्यूअल. कारण जो मेंबरशिप भरतोय त्याला रिन्यू करावंच लागणार आहे. आता हा, बोल बोल बोल. नाही, मी रीड करत होते. अच्छा, मनातल्या मनात रीड करत होते, चुकून मला ऐकू आलं तुझ्या मनातलं. परफेक्ट. बघा, हे लाईव्ह एक्झाम्पल आहे की हाऊ लाईफ विल बी सो इझी. ओके. सो आता त्याच्यातला ऑब्विसली आपण मेंबरशिप रिन्यूअल हा आपण पिक केलाय. दिस इज वेअर ह्युमन प्लेज अ रोल. त्याच्यातलं आता लेट स्टार्ट विथ अ क्यूए डिस्कवरी फेस. राईट. सो आता जर याला मला हे फीचर बिल्ड करायचं असेल तर तो म्हणतो की फ्रॉम M to M1, त्याच्या माइलस्टोन्स आहेत त्या, आपण ही प्रोसेस जनरेट केली की पीपल ऍड होतात, त्याची मेंबरशिप नंबर येतो, ॲन्युअल मेंबरशिप फी भरतो, त्याचं कलेक्शन होतं आणि त्याची रिसिट प्रिंट होते. ही आता ऑलरेडी बिल्ट आहे. नाव वी नीड मेंबरशिप लाईफ सायकल. बरोबर, कारण रिन्युअल तेव्हाच येईल ना जेव्हा ती मेंबरशिप संपेल.
म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं की मेंबरशिप लाईफ सायकल. नम्रता कळतंय का अवघड जाते? नाही समजतं. बघा, ही अशी ऍप्लिकेशन आहे ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, येस. राईट? आता क्यूए ना डिस्कवरी क्वेश्चन्स कसे येणार आहेत? पहिलं लाईफ टाईम असणार आहे का ॲन्युअल रिन्युअल आहे? सो ऑब्विसली आमच्या इथे ॲन्युअल रिन्युअल असतं. ओके, मल्टी इयर पण असू शकतं, पण आपण ॲन्युअल रिन्यू करतोय. हा पहिला प्रश्नाचं मी उत्तर दिलं. रिन्युअल फी फिक्स फॉर एव्हरीवन का ही आहे का कॉन्फिगरेबल आहे? फिक्स फॉर एव्हरीवन, वेगळी नाही आहे, म्हणजे पर्सन वाईज चेंज होत नाहीये. कल्याणी, रिलेट होते का? हा हा समजते. राईट. रिन्युअल ट्रिगर कधी असायला पाहिजे? कॅलेंडर इयर, बरोबर? किंवा जॉईंट 15 जुलै तर रिन्यू एव्हरी 15 जुलै. तर याच्यातलं कुठलं ऑप्शन असायला पाहिजे आकांक्षा? 3 पैकी रिन्यू कधी व्हायला पाहिजे? वर्षाच्या सुरुवातीला ह्या ड्युरेशन मध्ये, किंवा मेंबरशिप घेतली त्याच्यानंतर अॅनिव्हर्सरी. 2 पैकी कुठला ऑप्शन घ्यायचा आपण? ऑप्शन कळालं का? मी जून मध्ये जॉईन झालोय तरी सुद्धा जानेवारीला मला पैसे भरायला लागतील, आणि दुसरं आहे की मी जून जॉईन झालो तर जून मध्ये मला पैसे भरायला लागतील. हे 2 ऑप्शन त्यांनी दिलेत. कुठलं ऑप्शन घेऊ? तो जेव्हा जॉईन झालाय तेव्हापासून. मेंबरशिप अॅनिव्हर्सरी. राईट, सो त्याचा हम्म. थर्ड. राईट. रिन्युअल स्टेटस पाहिजे का ऍक्टिव्ह ड्यू सून एक्सपायर्ड? ओके, त्याला आपण इग्नोर करू सध्या. स्टेटस नकोय मला. ग्रेस पिरियड द्यायचा आहे का 30 दिवसांचा देऊया? ऑटो रिन्युअल फीचर नको. हम्म. आणि मेंबरशिप सर्टिफिकेट नकोय. डॅशबोर्ड रिक्वायरमेंट शुड डॅशबोर्ड शो, येस, बरोबर. त्याचं रिन्युअल आलं की ते दिसायला पाहिजे. या महिन्यात कुठला होणार आहे, मेंबरचं ड्यू कुणाचं आहे, हे सगळं डॅशबोर्डवर येईल. आणि रिपोर्ट्स मध्ये रिन्युअलची रिपोर्ट्स, राईट. सो रिन्युअलचा रिपोर्ट असेल, एक्सपायर्ड मेंबरचा रिपोर्ट, रिन्युअल कलेक्शन रिपोर्ट असेल. सो आता याच्यातले मी 2च सिलेक्ट करतो. एक्सपायर्ड रिपोर्ट नाही काढत. ओके. नोटिफिकेशन जायला पाहिजे का? हो. राईट. सो लेट्स से व्हॉट्सअप. त्याचं प्रेडिक्शन काय? मोस्ट एनजीओ इव्हेंच्युअली वॉन्ट अॅन्युअल मेंबरशिप, ऑटो रिन्युअल आफ्टर फी कलेक्शन, रिन्युअल डॅशबोर्ड, रिन्युअल रिपोर्ट्स. हे त्याचं एक्सपेक्टेशन आहे, तो प्रपोज करतोय. त्याने ते सगळे प्रश्न विचारले तुम्हाला, बट आय वॉन्ट टू ॲझ्युम, प्लीज आन्सर. ओके, तर हे त्याने ते क्वेश्चन्स जे आम्ही आता आन्सर केले ते सगळे क्लिअर आहे? येस. ओके. वन्स यू आन्सर विल क्रिएट अ फीचर डेफिनेशन. युजर स्टोरी टेस्ट केस ही कन्सेप्ट गायब झाली आहे. फीचर डेफिनेशन एक डॉक्युमेंट आहे जे आपण वापरणार आहोत. ओके, सो आतासाठी मी त्याला हे प्रश्नाची उत्तरं दिली. सो कल्याणी, तुझी लाईफ इझी होताना दिसते का तुला? याच्यातले कुठला प्रश्न तू Yes. मिस करण्याचे चान्सेस आहेत सांग भाऊ. सगळं तर आपण लक्षात नाही ठेवू शकत ना, पण इथे ह्युमन वर्क करतं हे लक्षात घ्या, आणि तो AI स्वतः ह्युमनला इन्व्हॉल्व करतोय, आणि तो ह्युमनला स्किप करून पण फीचर बिल्ड करू शकतो. हा पण पार्ट समजून घ्या, राईट. पण बिकॉज वी डिफाईन द प्रोसेस, म्हणजे मी त्याला भाग पाडलं. नाव ही इज आस्किंग ह्युमन टू गेट इन्व्हॉल्व बिफोर ही स्टार्ट्स डुईंग एव्हरीथिंग. कल्याणी, कळालंय का? Yes, sir. ओके. सो रिक्वायरमेंट लेवलला रिफाइनमेंट झाले. आकांक्षा, इज दिस अ बिग चेंज फॉर अस ऑर नो? येस. काय Big बिग चेंज change. आहे? जे की आपण बेनिफिट काय आपल्याला याचा? 4 महिन्याच्या 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 4 महि
म्हणजे आपल्याला जे की लास्टला डिफेक्ट आल्यानंतर समजतं की ही रिक्वायरमेंट मिसिंग आहे. तो ते ह्याच्यामधून कव्हर होऊ शकतं की आपण आधीच त्याला गोष्ट केलं तर. हा, तो आपल्याला भाग पाडतोय. सो स्वतः पण प्रश्न विचारतोय, ऑब्विसली त्याचे प्रश्न तर आपल्याला पण प्रश्न पडायला पाहिजे. हम्म. ओके, ही एक फेज आहे. ओके, सो हे डिस्कवरी फाइंडिंग्स आहे तो म्हणतो. आता मी थोडं शॉर्टकट मारेन, पण मला काय पाहिजे, फीचर डेफिनेशन पाहिजे. ओके, सो त्याने ते सगळं समराईज केलं आणि त्याने मला एक कर्सरचा प्रॉम्प्ट दिला. कर्सरचा प्रॉम्प्ट कधी दिला, जेव्हा मी त्याला कन्फर्म केलं की ही रिक्वायरमेंट तुझी बरोबर आहे. हा कॉपी केला मी. ओके, न्यू विंडो ओपन केली. जे तुम्ही ते पेस्ट, आन्सर दिले होते त्याच्यानंतर तो फॉर्म क्रिएट झाला का? हा नंतर प्रॉम्प्ट क्रिएट झाला. टोकन ऑप्टिमाइज्ड. ओके, सो हे सगळं त्यांनी टाकलंय जे काय आपण सांगितलं ते त्याच्यामध्ये. 30 डे ग्रेस पिरियड, मेंबरशिप रिन्युअल आफ्टर 1 year, दिसतंय. स्टेटस कॅल्क्युलेटेड, ड्यू टू रिन्युअल, एक्सपायर्ड, हे सगळे रूल्स त्यांनी मेन्शन केलेत. आकांक्षा, ओके, मी हा प्रॉम्प्ट दिला. एक लेवलचं इश्यू सॉल्व्ह झालेलं दिसला का कल्याणी, की रिक्वायरमेंट Yes. विचार करताना मला जे प्रश्न नसते पडले ते मला हेल्प करतोय. Yes, sir. तो जे सांगतोय त्याच्या पलीकडे पण आपल्याला विचार करावा लागणार. दॅट्स Yes. राईट. ओके, सो आता ते जे त्यांनी दिलं हे मी फक्त कॉपी पेस्ट केलं आणि कर्सरमध्ये टाकलं. हे अवघड आहे का तुझ्यासाठी कल्याणी? नाही. ओके, सो वी आर जस्ट फॉलोइंग व्हॉट ही टेल्ड, कॉपीड दिस, पुट हिअर, आणि तो काय म्हणतो, क्रिएट मॉड्यूल परमिशन. आणि इथे कुठंच टेक्निकल डिस्कशन नाहीये बघा. ओके, यूज AI फॅक्टरी स्टँडर्ड .md. आकांक्षा ही रूल तयार केली आहे ज्याच्यामध्ये आर्किटेक्चरचं सगळं टेक केअर केलं जातं. याच्यामुळे तुमचा UI चेंजच नाही होणार आहे. ओके, इट विल टेक सम टाइम. तर दिया, यू आर स्टील देअर? येस. हॅट्स ऑफ टू यू. एवढे एवढे पेशन्स आहेत तुझ्याकडे बसायचे. गुड. काही काही कळतंय का आता हे काय डिस्कशन चाललंय ते? हो, मला थोडे डाऊट्स आहे म्हणजे सर्टन टर्म्सच्या बद्दल, तर मग मी ते नोट डाऊन करते. मी नंतर परफेक्ट, करेक्ट. हो. कारण आत्ता जेवढे डिस्कशन चाललंय ना, मे बी यू आर नॉट एबल टू रिलेट इट इझिली, पण जेवढे लोक आता इन्वॉल्ड आहेत, म्हणजे डेव्हलपर पण आहे माझा आणि टेस्टर पण आहे, किंवा आकांक्षा जी ऍक्च्युअल एक प्रोजेक्ट हँडल करते, शी इज अ लीड फॉर वन ऑफ द प्रोजेक्ट, हे तिघांना पण हे रिलेट होते की हे किती युजफुल आहे. ओके. राईट, सो ते तुला मी नंतर सांगेन, एक्सप्लेन करेन की त्यांना हो, तेवढं का फील होते ते. पण दीज आर द मीटिंग्स जिथे तुला ते वर्ड्स किंवा ती प्रोसेस कॅच करायची, हळूहळू कळायला लागेल. हो, चालेल. We'll just wait for it to complete. आकांक्षा, फ्रायडेला चालू केले ऍप्लिकेशन, लाईव्ह URL सकट तयार आहे. आणि हे सगळं तू क्लाउड मध्ये जे काय आपल्याला इंट्रोड्यूस करून दिलं, सांगायचा पर्पज काय की इनिशियल प्रोसेस अवघड असते, आपल्याला तो वेळ काढणं, पण एकदा ती प्रोसेस आली की लाईफ टाईम अख्ख्या ऑर्गनायझेशनला ती चेंज करते. सी द स्पीड ॲट विच वी आर एबल टू नाव कम अप विथ अ लाईव्ह URL, अमेझिंग स्पीड. राईट, पण ऑब्व्हियसली तिथे पोचायला जो इनिशियल बॅरियर आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे आपण ऍटलिस्ट 2 महिन्यापूर्वी क्लाउडचं डिस्कशन केलं होतं.
टाइम अलोकेट केला होता. पण नंतर परत आपण जेव्हा लास्ट टाइम जेव्हा तू त्याच्यात एफर्ट्स टाकलेस, ऑब्विसली स्टक होतो प्रत्येक जण, पण मी हेल्प काय केली, तू जिथे स्टक आहे तिथून हेल्प केली. मी सगळं ओनरशिप नाही घेतली, बरोबर ना? पण मग त्या फेजमुळे आज आपली जी एक एबिलिटी आहे झिरो कॉस्ट मध्ये लाईव्ह साईट करायची, हम्म. दिस इज हाऊ वी विल बिकम अ ऑर्गनायझेशन विच नो वन कॅन बीट. हे समजून घ्या तुम्ही. इट इज अन अमेझिंग रिझल्ट. ही कॅपॅबिलिटी आपल्याकडे 1 month बिफोर नव्हती, ऑनली बिकॉज आकांक्षा कुड नॉट फाइंड द टाइम. पण जेव्हा आकांक्षाला वेळ मिळाला तेव्हा आपल्या कंपनीची ही कॅपॅबिलिटी आली की विदिन फ्यू मिनिट्स लाईव्ह साईट तो तयार होते, आणि ती पण फ्री. नम्रता, फ्री. दॅट इज हाऊ येस. हर एफर्ट्स हॅज रिझल्टेड. सो हे मी तुम्हाला का सांगतो, हा तिथे पोचायला वेळ लागतो, पण तिथे पोचल्यावर परत वेळ नाही लागत, ते कायमचं चेंज होऊन जातं. ओके, सो नाव माय प्रोसेस इज कम्प्लीट. हा थांबलाय म्हणजे यांनी कम्प्लीट केलंय. सो आपण काय एक्सपेक्ट करायला पाहिजे इथे आता, कल्याणी? मेंबरशिप रिन्युअल ओके, हिअर इज मेंबरशिप रिन्युअल, मिळालं. लिस्ट, रिन्युअल रिपोर्ट, रिन्युअल कलेक्शन. ओके, ऍक्च्युअल युजर्स आहे ते जे त्यांनी क्रिएट केले होते. गावाने फिल्टर होतोय, रिन्युअल स्टेटसने फिल्टर होतोय, रिन्युअल लिस्ट ओपन. ओके, रिन्युअल रिपोर्ट आणि रिन्युअल झालेलं कलेक्शन ह्या वर्षाचं. आणि त्यांनी वरती काउंट पण दिलाय बघा, मेंबर्स ड्यू फॉर रिन्युअल, एक्सपायर्ड मेंबर्स आणि रिन्युअल फॉर दिस मंथ. सो कल्याणी, एकच जे काही मला कर्सरचा प्रॉम्प्ट मिळाला तोच मी फक्त इथे टाकला. मी वेगळं काय केलंय का तुझ्यासमोर? नाही. पण मला जो फीचर ऍज अ क्यूए पाहिजे तो मला दिसतोय. येस. आता याच्याने कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सांग मग. त्यांनी पूर्ण रिक्वायरमेंट दिली, गॅप्स होते ते फिल केले. जे जे आपल्याला म्हणजे त्यांनी विचारलं की तुम्हाला काय काय हवंय, म्हणजे त्यांनी रिक्वायरमेंट दिली पण आपल्याला काय काय हवं ते आपण आपल्या हिशोबाने बघितलं. आणि जे म्हणजे जे आपण एज अ ह्युमन व्हिज्युअलाइज करतो आणि मग टेस्टिंग नंतर आपण ते चेंज करणार होते, ते एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली आहे असं. आता तुझ्या समोर एंड रिझल्ट आहे डायरेक्ट, हम्म. अजून पण कम्प्लीट नाही झालेलं, पण आता दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. जो तू म्हटली होती की मला जेव्हा ऍप्लिकेशन दिसेल हम्म. तेव्हा मला काहीतरी व्हिज्युअलाइज होणार आहे. हा. ह्या दोन्ही फेज सॉल्व्ह झाल्यात, कारण मी तुला एक प्रॉम्प्ट दिला, अख्खी ऍप्लिकेशन रेडी झाली. येस. राईट, आणि तो एक पेज नाही करत आहे, हे लक्षात घ्या. हा डॅशबोर्ड आहे, हम्म. ओपन आहे, राईट. आणि म्हणजे आता हे तर इथं तर 2च पेज आहेत, पण काही ठिकाणी 3-3, 4-4 पेज त्यांनी बिल्ड केलेत. मला एक क्वेश्चन नको होता, ना. एकच ते हे जर बँकिंग कसं हँडल होते, नाही 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 नाही, रॅन्डमली डेटा ऍड करतो? रॅन्डम नाही, हार्ड कोडेड डेटा. हा तेच ना, हार्ड डेटा ऍड. आर्किटेक्चर लेवलचं मी सांगतो तुला, हे हा. क्यूए साठी आपण तयार केलं. हा. आता क्यूए कडे ही एबिलिटी आहे. पहिले स्टेज आहे की जिथे क्यूए त्याचे सगळे क्वेश्चन आन्सर करतो, म्हणजे रिक्वायरमेंट लेवलला त्याची ब्रेन विचार करायला सुरुवात करतो, कारण तो प्रश्न विचारतोय. दुसरी स्टेज आहे की मला ऍप्लिकेशन दिसते, आता मला व्हिज्युअलाइज होते. बरोबर आहे कल्याणी, दिस हेल्प्स. Yes, म्हणजे याचं जसं आपण काय म्हणतात, जसं आपण काही लेआउट वगैरे रेडी करतो, नाही तर स्क्रीन मॉकअप सारखं रेडी करतो, तसं होईल ना हे येस येस. ना. हम्म. हे वर्किंग ऍप्लिकेशन आहे, हेच हेच लाईव्ह जाणार आहे अशाच प्रकारे. तुला इथे काही पण चेंज पाहिजे तुला करता येणार आहे. फॉर एक्झाम्पल, मला इथे ऍक्टिव्ह स्टेटस, ड्यू फॉर रिन्युअल आणि एक्सपायर्ड असे 3 स्टेटस दिसत आहेत, बरोबर. मला हे स्टेटस नको आहेत, तर तू त्याला सांगायचं की मला हे स्टेटस नको आहे. Yes. कीप इट सिम्पल. ओके, तर तू तुला असाच प्रॉम्प्ट देणार आहे. तो प्रॉम्प्ट तू इथे पेस्ट करायचा, अख्खा फ्लो चेंज होणार आहे. हा ड्रॉपडाऊन जाईल, हे जाईल, अख्खा फ्लो चेंज होणार. पण तुला विचार नाही करायचा, तो तुला प्रॉम्प्ट देणार आहे, राईट.
तुला इथे कॉपी पेस्ट करायचं आहे, पण तुला ही ऍप्लिकेशन प्रॉपरली ब्राउज करून सगळ्या रूल्सच्या अँगलने व्हिज्युअलाइज करायची आणि तुला जे जे चेंजेस पाहिजेत त्याला सांगायचे. मॅक्सिमम ट्राय करायचं की तू 1 ते 2 प्रॉम्प्ट मध्ये ते संपवशील, कारण ते आता मी बघितलं आणि हे केलं याच्यापेक्षा, कारण त्याच्या प्रत्येक ह्याला कॉस्ट आहे आपल्याला, राईट. पण मग तू जर सपोज 2 प्रॉम्प्ट मध्ये ह्याच्या रिक्वायरमेंट रिफाईन केल्यास तर तुला आता काय मिळालं, तुला जे पाहिजे शेवटला तू टेस्ट करणार ते मिळालं की नाही. हा वर्किंग आहे ते, बॅक टू डॅशबोर्ड काहीच ह्याच्यात असं म्हणजे नॉन वर्किंग नाही आहे, हे लाईव्ह आहे, म्हणजे लाईव्ह जाऊ शकतं, हे अशा प्रकारचं इनपुट तुला मिळालं इथे. ओके, आता तू जर हे टेस्ट केलंस तर टेस्टिंग मध्ये जे UI चे इश्यूज यायचे आहेत, बाबा डेटचा फॉर्मॅट नाही, हे ते येऊ शकतात का, नाही. राईट. सो जी फेज आपली दुसरी होती ती मी गायब केली. एम आय क्लिअर. यस. सो आत्ता जे मी तुला सांगितलं ना की मला इथे पाहिजे होतं काय, कॉलम स्टेटस कॉलम नको, हे आपण रिफाईन करू शकतो. म्हणजे 2 लेवलला रिफाईनमेंट होते. एक पहिले जे आपण क्वेश्चन आन्सर दिले ते, दुसरं आपण टेस्टिंग करून एक प्रकारची आपल्याला जे प्रॉब्लेम दिसतील ते आपण देतो, त्याच्यावर आपण परत फिक्स करून घेऊ शकतो. हे दोन दोन गोष्टी कळाल्या तुला कल्याणी. हा. ही रिक्वायरमेंट मी त्याला देत नाहीये, पण ही रिक्वायरमेंट तू देऊ शकतेस. असं तुला जर ह्या ऍप्लिकेशन काही वाटलं तर तू ते फिक्स करू शकतेस. क्लिअर. यस. One final QA challenge before you send to the cursor. Who is allowed to renew the membership? Actually मी हे खाली न वाचता डायरेक्ट हा प्रॉम्प्ट दिला. ऍडमिन. हा. त्याच्यातलं कुठला करू शकतो. कॉन्फिगरेशन. हे कॉन्फिगरेशन झालं ना. सो आता असं अज्युम कर की तू बघितल्यानंतर तुला हा प्रश्न पडला टेस्टिंगला की आता हे कोण रिन्यू मेंबरशिप करू शकतो. तो आपण सेक्रेटरी म्हणूया. सेक्रेटरी इज अलाउड टू रिन्यू द मेंबरशिप. आता मी जर हे टाकलं तो मला रिन्यू प्रॉम्प्ट देणार आहे. क्लिअर आहे. येस. त्याला मी म्हणतो आय रॅन द प्रॉम्प्ट हिअर, इट इज गुड इनफ. ओके, मी त्याला ती रिक्वायरमेंट मिस करायला लावतोय. ठीक आहे. म्हणजे ही रिक्वायरमेंट मी आता त्याला स्किप करायला लावली. दिस ऍक्च्युअली द स्ट्रॉंगेस्ट व्हॅलिडेशन प्रोसेस सो फार. थिंक अबाउट हाऊ जस्ट हॅपन्ड. रिक्वायरमेंट डिस्कवरी जिथे क्वेश्चन आन्सर केले, QA ला अप्रूव्ह फीचर मिळालं, कर्सरला प्रोटोटाईप तयार केलं, QA रिव्ह्यू केलं आणि आता अप्रूव्ह केलं. प्रोसेस चेंज झालेली दिसली. ओके, व्हॉट वी हॅव नाव अप्रूव्ड मॉड्यूल्स, हे त्याने मी त्याच्याशी डिस्कस करतो म्हणून त्यांनी केले. मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन, M2 मध्ये व्हॉट फील्ड्स पर्सन शुड हॅव, M3 मध्ये डोनर एक्झिस्ट विदाउट पर्सन, असे त्यांनी प्रत्येक फेजमध्ये जे केले ते मला सांगितलंय. दॅट इज ओके. आपल्याला तोच पार्ट पिक करायचा की आता डेव्हलपमेंट प्रोसेस स्टेट झाले. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अजून डेव्हलपर आलाच नाही पिक्चर मध्ये. ओके, व्हॉट आय वुड डू नेक्स्ट, क्रिएट अ न्यू माइलस्टोन M7. तर ठीक आहे, तू पुढे नको जाऊ आता. बिकॉज इफ यू कंटिन्यूड ॲडिंग मॉड्यूल्स फॉर एव्हर यू विल नेव्हर ट्रान्झिशन इन टू डेटा. तो म्हणतोय मला आता इथे जा म्हणून, ऍक्च्युअल डेव्हलपमेंटला जा, ती फेज मी कम्प्लीट करीन. पण आत्ता मी जे बनवलंय हे मला आमच्या मराठा समाजाला दाखवून रिक्वायरमेंट अप्रूव्ह करून घ्यायची. ओके, पण मग आता मी असं वेगळं काय दाखवलं तुम्हाला की जे अवघड आहे. नाही. पण मग ह्याच्यातलं बेनिफिट काय, तुम्ही दियाला कसं एक्सप्लेन कराल की हे जे आहे तिला तसं वाटलं हे काय चाललंय, पण कल्याणी तू एक्सप्लेन करू शकते का की याचे खरे बेनिफिट आपल्या ऑर्गनायझेशनला काय आहेत किंवा त्या प्रोडक्टला काय आहेत. हा, म्हणजे आता जसं आपण एक मेंबरशिप एक मिनिट मध्ये मध्ये मी चेक करत असतो. दिया आहे का, दिया आहेस. हो आहे, डोंट वरी. ओके, नो बिकॉज कल्याण इज नाव एक्सप्लेनिंग टू यू. ओके. येस. ओके. सो म्हणजे आपण आता जे मेंबरशिप रिन्युअल ची पेज होती जे आपण डेव्हलप केली विदाउट म्हणजे ते डेव्हलपर आता इन्व्हॉल्व पण नाही झालाय, पण क्यूने रिक्वायरमेंट जनरेट करून ते पेज डेव्हलप केलं विथ UI, ऑल UI. म्हणजे आपण जसं आता एक ऍप्लिकेशन आहे RIT, तर RIT मध्ये
आपली खूप प्रोसेस असं आहे की QA आणि डेव्हलपर दोन्ही काम करतात आणि QA रिक्वायरमेंट एनालाइज करून डेव्हलपर डेव्हलपमेंट करून पेज देतात आणि त्याच्यामध्ये खूप सारे यूआयचे डिफेक्ट्स येतात. म्हणजे जे ऑलरेडी इतके पेजेस झाले, पण तरी पण आत्ता पण खूप सारे यूआयचे डिफेक्ट्स येतात. तर ह्याच्यामध्ये असं एक बेनिफिट्स आहे की यूआय फिक्स आहे. प्रत्येक पेजला सेम यूआय येणार. टेस्टिंगला पण एफर्ट कमी जाणार. म्हणजे प्रत्येक यूआय आपल्याला नाही बघावं लागणार की डेट फॉर्मॅट बरोबर आहे की नाही, अलाइनमेंट बरोबर आहे की नाही, लिस्ट फॉर्मॅट बरोबर आहे की नाही, पेज इनिशिएशन बरोबर आहे की नाही. म्हणजे टेस्टिंगचे पण एफर्ट खूप कमी होणार आहे. आणि रिक्वायरमेंटमध्ये विथ जे अॅनलाइज करून आपण जे म्हणतो की आपल्याला स्क्रेचपासून कोणती पण रिक्वायरमेंट अॅनलाइज नाही होत, कोणते पण पेजची. तर त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिली. त्याच्यामधून आपल्याला काय काय हवंय ते आपण फिल्टर करून त्याला सांगितलं की आम्हाला हे हवंय, आमची हे रिक्वायरमेंट आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण पेज डेव्हलप करून विथ फिक्स्ड यूआय. तर त्यांनी पूर्ण पेज डेव्हलप करून फिक्स्ड यूआय त्यांनी आपल्याला देऊन दिलं. आणि त्याच्यामध्ये जे टेस्टिंग म्हणजे आपण लगेच त्याच्यामध्ये हे पण बघू शकतो की नेव्हिगेशन प्रॉपर आहे की नाही, काय मिसिंग आहे की नाही, काय कॉन्फिगर्ड मिसिंग आहे की नाही, हे पण आपण लगेच बघू शकतो. म्हणजे जे रिक्वायरमेंट आपल्याला हळूहळू समजते. जसं आता प्रॉडक्टमध्ये मला कधी कधी काही मिस होतं, पण दुसऱ्या दिवशी मला हे समजतं की अरे हे ते मिस आहे, हे कसं होईल. तर ते थोडंसं एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे प्रत्येक पेज जे आपण घेतोय ते एंड टू एंड कम्प्लीट होणार आहे. म्हणजे नंतर त्या पेजवर जायची गरज नाहीये, ते विथ रिक्वायरमेंट अप्रुव्हल असेल तर. येस, व्हेरी गुड. ओके, सो ऑब्विसली आपल्याला ही स्टेप जी आहे ती आत्ता थोडं लेट कळाली, राईट? पण असं नेहमीच वाटतं की आपण हे अगोदर का नाही केलं, असं वाटतं ना कल्याणी? इफ वी हा हॅड सर, डन म्हणजे दिस अर्लियर. ते RIT चे युवापेक्षा हे खूप छान दिसते. ओके, सो होप दिस इज एक्साइटिंग फॉर ऑल ऑफ यू. का सांगतो है ना? का? बिकॉज मोस्टली कल्याणी आता आपल्याला ॲटलिस्ट हाफ डे तर अवेलेबल होतेच, पण ते आता जास्त अवेलेबल व्हायला सुरुवात करेल कारण आपण रिलीजचे काउंट वाढवलेत आणि बऱ्यापैकी आता ती दुसरी जी आहे तिने रिक्वायरमेंटपासून चालू केले, सो तिचं पण रिझल्ट दिसेल आपल्याला. आणि फुल फ्लेज आपण एक लाईव्ह प्रोडक्ट पण दिलेला आहे. ओके, जी गोष्ट सुरुवातीला स्लो असते, पण जर आपण कन्सिस्टंटली ती अचीव करायला लागलो, आपल्याला माइलस्टोन्स दिसायला लागले, तर आपल्याला मोटिवेशन मिळतं. पण जेव्हा काहीच दिसत नाही ना, तेव्हा मोटिवेशन नसतं, आपण तिथे जास्त त्या इंटेन्सिटीने काम करू शकत नाही. आत्ता जे तुम्हाला दिसलं ते जर तुम्हाला एक्साइट करू शकलं तर आपली स्पीड डबल होणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण प्रोसेस इम्प्रूव्हमेंट किंवा एआयचा वापर, कारण हे एआयच्या यूजमुळेच बेनिफिट आहेत की नाही आपल्याला. येस येस. म्हणजे आपल्याला एआय शिकण्याशिवाय पर्याय आहे का? नाही. नाही आहे. आणि ऍटलिस्ट डबल प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे याच्यात कोणाला डाऊट आहे का? बघा, ऍटलिस्ट डबल प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे जर हा एक पेज 2 जण मिळून 2 दिवसात पूर्ण करत असतील, ह्या प्रोसेसमुळे 1च दिवसात करणार आहे. प्रोसेस मेन प्रोजेक्टमध्ये वर्किंग करायला मे बी 1 आठवडा जाईल. कल्याणी बरोबर आहे ना? प्रोजेक्टमध्ये लाईव्ह वर्किंग करायला 1 आठवडा जाईल. पण 1 आठवड्यानंतर आज जे डेव्हलपर 2 दिवस लावत असले एखादा पेज क्लोज करायला, ते 1 आठवड्यानंतर जेव्हा ही प्रोसेस वर्किंगमध्ये असेल तेव्हा 1 दिवसात होईल की नाही सांगा मला? हा. तेवढा मोठा बेनिफिट आहे, हे कळते का? आता जर तुम्हाला हे बेनिफिट कळाले आणि तुम्ही पूर्ण त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट झालात, एक्साइटमेंट दाखवली, हे ॲब्झॉर्ब करू शकलात, है ना, यू विल अंडरस्टँड की काय नवीन केल्यामुळे फरक पडतो. तुम्हाला ते कळायला लागेल आणि तुम्ही त्याच्या स्वतः माझ्यासारखी इनिशिएटिव्ह घ्यायला सुरुवात कराल. म्हणजे जे आकांक्षाने आपल्याला खरंच 2 महिने वेट करायला लावलं, जर आकांक्षाने त्याच वेळेला केलं असतं तर आपण तेव्हाच तेवढे कॅपेबल झालो असतो. हे एक एक्झाम्पल आहे. म्हणजे हा आकांक्षाचा प्रॉब्लेम नाही, हा आपला वर्क प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, बरोबर? असेच आपल्या कंपनीतले सगळे पीपल जे आहेत, म्हणजे वेदर डेव्हलपर और टेस्टर, हे सगळे असेच त्या सायकलमध्ये अडकलेले आहेत. आय एम आस्किंग दिया टू हेल्प अस दॅट दे कम आउट ऑफ दिस वर्क सायकल अँड बिकम इनोव्हेटिव्ह. कारण आजच्या एआयच्या जगात माझ्याकडे खूप
आयडियल ऑपॉर्च्युनिटी आली. आयडियल ऑपॉर्च्युनिटी काय आहे की आज मी जरी छोटी कंपनी असेल तरी माझ्या प्रोसेस इम्प्रूव्हमेंटमुळे मी मोठ्या कंपन्यांना बीट करण्याची कॅपॅबिलिटी ठेवतोय. कारण AI ते पण शिकतात आणि मी पण शिकतोय. पण जर नॉर्मल अजाईल म्हणायचं असेल तर अजाईल 20 वर्षापूर्वी होतं. आता मी कम्पीट कसं करू त्यांच्याबरोबर? नाही करू शकत, मी छोटी कंपनी. पण AI तर आत्ताच आलंय, सगळ्यांना सारखंच मिळालंय. मग आज जर मी त्याच्यात अग्रेसिव्ह राहिलो तर मी कम्पीट करू शकतो. पण मग कम्पीट करण्यासाठी कल्याणी कुठली स्किल मिसिंग आहे माझ्या कंपनीत? AI ची. हा, लोकांचं AIचं अडॉप्शन. आणि त्याचं अडॉप्शनचं प्रोसेसचा प्रॉब्लेम आहे की लोकांचं जो प्रेशर आहे कामाचा, तो त्या कामाच्या प्रेशरमुळे त्यांना बाहेर पडता येत नाही. राईट. सो मी जे 2 तास सांगायचो 2 तास सांगायचो ते नाही होत. राईट. सो मे बी 2 तास व्हॅलिडच नाही आहेत. मे बी सॅटर्डे शुड बी आवर पॉईंट किंवा असं काहीतरी. पण ते सगळ्या टीमनी मेंबर्सनी शोधून काढलं आणि असे इनोव्हेशन प्रत्येक जण करायला लागलं तर आपण हायली कॉम्पिटिटिव्ह, बिलीव्ह मी. हा जो मी शोध लावलाय हा मे बी मला नम्रताकडनं आणि कल्याणीकडनं एक्सपेक्टेड होता, जेव्हा मी त्यांना सांगितलं की 1 पेज घ्या आणि करा. येते का लक्षात? सो येस सर. आत्ताच्या मीटिंगमध्ये 2 पॉईंट्स आहेत. अँड अगेन डोंट टेक निगेटिव्ह, कारण तुम्हाला जर असं वाटलं की मी काहीतरी सांगतोय तुम्ही काय नाही केलं असं सांगतोय तर ते ऍब्झॉर्ब नाही होणार आहे. मी ते नाही सांगत आहे. मी हे सांगतोय की जर आपण केलं असतं तर आपण ऍडव्हान्टेज मध्ये येऊ शकतो हे रिअलाइज झालं तर उद्या तुम्ही तो कामाचं प्रेशर सोडून आपण ह्याला पण इम्पॉर्टन्स द्यायला सुरुवात करू. माझं एवढंच म्हणणं आहे. ते फक्त रिअलायझेशनचा पार्ट आहे की हाऊ वी शुड टेक आवर वर्क. राईट. तर त्यासाठी सांगतोय. तर 2 पार्ट आहे त्याच्यात जे मी सांगितलं. एक की ठीक आहे मी आता जे दिलंय ते तुम्ही ऍक्च्युअल प्रोडक्टमध्ये इम्प्लिमेंट कधी करून दाखवताय, हा पहिला पार्ट आहे. आणि दुसरा पार्ट आहे की मी ज्या प्रकारे R&D केली प्रोसेसमध्ये ती R&D आपल्यामध्ये अजून दुसरं कोण करू शकतो. आकांक्षा काय काय 2 पार्ट आहेत सांग बघू. पहिला जो पार्ट आहे जो की आपण प्रोडक्ट डेव्हलप करतोय आपण, सो त्याच्यामध्ये कसं ती प्रोसेस आणता येईल स्टार्ट टू एंड. आणि दुसरं की जे तुम्ही केलंय ते आमच्यामध्ये कोण करू शकतं जास्त. एक्झॅक्टली. आणि ऍक्च्युअल प्रोसेस इम्प्रुव्हमेंटमध्ये 2 पार्ट आहेत. एक पार्ट आहे की आपण रिक्वायरमेंट रिफाईन कशा करायला पाहिजेत. सेकंड पार्ट आहे की रिक्वायरमेंट रिफाईन केल्या पण तरी सुद्धा नंतर मला काहीतरी सापडणार आहे तर त्याचा प्रोटोटाईप नॅव्हिगेशनमध्ये मला मिळाला तर मला ते पण इश्यू सॉल्व्ह होणार आहे. आणि सर्वात बेस्ट जे आहे तो आहे की हा असाच्या असा कोड यूज होणार आहे क्यूएनी दिलेला. ओके. हा क्यूएचा कोड यूज व्हावा म्हणून मी 2 दिवस R&D केले, हे लक्षात घ्या. नाही तर फिग्मा वॉज अ सोल्युशन फॉर मी. फिग्माने मस्त UI करून दिला होता नॅव्हिगेशन वाला सेम. मी म्हटलं मला फिग्मा नको आहे, मला परत डेव्हलपरला डोकं लावायला लागेल, तू डायरेक्ट कोडच दे मला. आणि तिथे पोचलो मी. राईट. हा माझं स्वतःचं नाही आहे, हा त्यांनी AIनी हेल्प करून दिलेला मला ही प्रोसेस आहे. ओके. कल्याणी, इज दिस एक्साइटिंग? येस सर. कारण मेन काम तुझ्याकडे आहे. हा. राईट. आणि ट्राय टू अडॉप्ट इट. खरंच खूप फरक हम्म. पडेल आपल्याला. आणि जे मी म्हणतो ना की ऑटोमेशन करायचं, आता मला एक्साइटमेंट आहे की आता ह्याच्यामुळे जर तुझ्याकडनं अडॉप्शन झालं तर मला ते ऑटोमेशनचं पण म्हणजे हे टेस्टिंग ऑटोमेशन पण आपण कम्प्लीट करून टाकू असं वाटतं मला. कारण आता हो. हे एवढं स्ट्रेट फॉरवर्ड झालं तर ते पण सगळं QA हम्म. ऑटोमेशनचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की आपलं प्रोडक्ट ब्रेक नाही व्हायला पाहिजे. जी आपली टेस्टिंग आहे ना ती स्किप नाही होत, हे लक्षात घ्या. हम्म. बरोबर. आपण जेव्हा फीचर ऍड करतो खूप वेळा असं झालंय की ते फीचर लूज झालेत. हे आत्ताच्या आमनच्या चेंजेसमध्ये तुम्ही बघू शकताय. बरोबर. सो ते सायकल जरी अवॉइड केलं तरी बराचसा वेळ वाचतो. आणि ते आपण विदाऊट ह्युमन ते करू शकतोय, म्हणून आपलं QA ऑटोमेशन आणणं गरजेचं आहे. येस. ठीक आहे. आय थिंक दॅट्स इट. तुमचे कोणाचे काय क्वेश्चन्स आहेत? तुम्हाला काही एक्सप्रेस करायचं आहे? हा, माझा आवाज येते करा. येस. म्हणजे आपलं जे प्रोडक्ट होतं ना आता त्याच्यामध्ये पण आपण एक तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आम्ही एक प्रोसेस स्टार्ट केली होती स्टार्ट टू एंडची, की नोटीस फीचर होतं त्याच्यामध्ये. सो त्याची जी रिक्वायरमेंट होती ती बेसिक लेवलला तयार झाली होती आणि त्या युजर स्टोरीप्रमाणे मी कोड जनरेट केलेला होता. सो त्याच्यामध्ये जे डिफेक्ट आलेत ना ते खूप आले आहेत. सजेशन म्हणजे इतकी की काय बोलायला नको.
पण डेव्हलपर अँगलनी मला हे वाटतं की आता टेस्टरने सांगायचं की हे एवढंच करा, हे एवढंच करून द्या म्हणून. जे काही डाऊट असेल, जे काही डिफेक्ट असतील ते टेस्टरचे असतील. डेव्हलपरचं आता काही नसणार. सो गुड फिलिंग आहे ही डेव्हलपरसाठी की जास्त त्याच्यामध्ये जे असतं ना की टेस्टरकडून डिफेक्ट येतील किंवा टेस्टरच्या अँगलने जो विचार करावा लागतो ना तो डेव्हलपरकडून तेवढा होत नाही. सो ते इथे सॉल्व्ह होताना दिसतं. डिफेक्टचा काउंट मेन म्हणजे खूप कमी येईल याने. कल्याणी, तुला काय काउंटर करायचं का याच्यावर? म्हणजे जसं आता मी हे केलं, म्हणजे कोणतं पण पेज मी डिझाईन केलं, तर ते पेज एज इट इज डेव्हलपरकडे जाणार आहे आणि डेव्हलपर फक्त त्याच्यामध्ये जे लॉजिक आहे ते डेव्हलप करणार येस, आहे, असंच आहे ना? येस, येस. हां. तर जसं आता हे प्रॉडक्टमध्ये जे पेजेस करतात आहे आणि त्याच्यामध्ये जसं अमनच्या पेजला पेज इनिशिएशन वेगळं आहे, नम्रताच्या पेजला पेज इनिशिएशन वेगळं आहे. तर ते गॅप्स कमी सॉल्व्ह होणार आहे होणार, त्याच्यामध्ये. सॉल्व्ह होणार. येस. हां. आणि जसं म्हणजे त्यांना डेव्हलपरला पण समोर काही पेज दिसलं आणि त्यांनी नेव्हिगेशन वगैरे बघितलं, तर ते पण लगेच आपलं डेव्हलपमेंट करू शकतात. म्हणजे जसं पेज लवकर पेज जे डिझाइन होतंय ते लवकर होतंय. असं मे बी जास्त वेळ नाही लागत आहे त्याला. एक्झॅक्टली प्रॉम्प्ट वगैरे दिलं तर. तर तो पेज लवकर डेव्हलप होईल. ते पेज डायरेक्ट डेव्हलपरकडे जाईल आणि डेव्हलपर फक्त त्याच्यामध्ये लॉजिक लावून ते पेज एक वर्किंग करणार आहे. करेक्ट, असंच है ना? करेक्ट, करेक्ट. हां. तर मग याच्यामध्ये मेन डिफेक्ट जे असतात ते खूप सारे यूआयचेच असतात ते. आणि काहीतरी आलं तर कॉन्फिगरेशन आणि पॅरलली फंक्शनली जास्त तर मे बी यूआयचे. तर ते थोडंसं एक एक्सप्लेन यूआयला आणि यूआयचे डिफेक्ट्स असतात तर ते एक्सप्लेन पण करावं लागतं, की असं नाही असं झालं पाहिजे, असं नाही असं झालं पाहिजे. तर ते थोडंसं एक एनर्जी पण कमी लागेल त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. आणि कॉन्फिगरेशन करायचं हे पण सांगायचं नाहीये. आता खरंच डेव्हलपरला रिक्वायरमेंट समजायचीच गरज नाहीये. हम्म. जर तुला वाटलं की इथे कॉन्फिगरेशन पाहिजे ते तुला तुला स्वतःलाच करायचंय. तू नाही केलेस तर ते डेव्हलपर नाही देणार आहेत. हम्म. राईट. सो याच्यामुळे काय झालं की आपण जे सुरुवातीला म्हणतो की आपल्याकडे एपीआय राईट करणार होता, यूआय डेव्हलप करणार होता, हम्म. टेस्ट केस लिहायचा, ह्या तिघांना एकत्र आणणं खूप अवघड होतं. काहीतरी रिक्वायरमेंट गॅप व्हायची. हम्म. बॅक एपीआय वाला जो लिहायचा एपीआय तो यूआय ला कळायला वेळ लागायचा आणि त्याला टेस्ट केसेस कळायचे नाही. राईट, हे सगळे गॅप्स होते. आता ते सगळे गॅप्स गायब झाले कारण टेस्टरच डेव्हलपमेंट करणार आहे जसं त्याला पाहिजे तसं. हम्म. आणि ते तसं डेव्हलप झाल्यामुळे फक्त बॅकएंडचा जो पार्ट आहे किंवा बॅकएंडचं हा. किंवा त्याच्यात जे म्हणजे आता जसं आपल्याला यूआय दिसतो त्याच्यात काही चेंजेस करायचे असतील, रियुजेबल कॉम्पोनंट असतील यूआय साईडला, सो ते तिथे डेव्हलपर टेक्निकल हेल्प करणार आहे, फंक्शनल नाही हम्म. करणार. हम्म. सो इट इज डेव्हलप्ड अँड टेस्टेड बाय टेस्टर एव्हरीथिंग. म्हणजे रिक्वायरमेंट फक्त एकाच व्यक्तीला माहिती. हम्म. So, and definitely we are going to move towards complete development by tester. Complete. जे आता आपण म्हणतो ना की बॅकएंडला डेव्हलपर हेल्प करणार ते पण बंद होणार आहे. हो. म्हणजे तुला डायरेक्ट आता जो प्रोटोटाइप दिसतो त्याच्यावर ऍक्च्युअल वर्किंग कोड मिळणार आहे. हम्म. आलं का लक्षात? सो हे हा. हे पण ते त्या फेजेस मध्ये कोणीतरी काम करायला पाहिजे. हम्म. एफर्ट्स असतात, डोकं लावायला लागतं, राईट? सो हम्म. त्याला वेळ लागेल थोडासा. पण मग आज जे दिसते त्याच्या पुढे जाण्याची ती स्टेप आहे की झालं डेव्हलपरला काहीच करायला लागलं नाही पाहिजे. मग आपल्या कंपनीत फक्त 2 ते 3 लोक राहतील. ठीक आहे, ओके. है ना? हम्म. आपणच काम करू. चालेल. ओके. ठीक आहे दिया, थँक यू सो मच फॉर युअर पेशन्स. रिअली रिअली अप्रिशिएट. आय कॅन गिव्ह यू मंडे ब्रेक फॉर दिस इफ यू वॉन्ट. ओके, नो प्रॉब्लेम. चलेगा. थँक यू. थँक यू. बाय. ते. हॅलो, सर गेले का? Yes. हो सर गेले. आता हे जे सेटअप आहे ते कसं कर ना जॉईन सर.